चालेल. शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्ते शोभितं मोदकेन अरुणकुसुममालं व्यालबद्धोदरै च मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि. माते तुझ्या चरणी आश्रय देसी आम्हा तेणेची नित्यमनी तुष्टी घडे प्रकामा. लागो तुझ्या भजनी हे मनसाच नित्य याहून अन्य जगदंब नकांक्षी चित्त. सर्वस्व तूच अमुचे जगदंब माते आम्ही तुझे प्रिय शिष्यूच दुजेन नाते. वाटो कसाही गुणहीन सदा जनामी तू माय एक करिसी मम चोजनामी. तू माय एक करिसी मम चोजनामी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री मातृपितृभ्यां नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. श्री गुरुदेवेभ्यो नमो नमः. ओम श्री ललिता देव्यै नमः. अथ श्री ललिता सहस्रनाम स्तोत्रम. आतापर्यंत आपण ललिता सहस्रनाम स्तोत्रातल्या तिच्या नावांचा अभ्यास करत आहोत. आपण 109 श्लोक पर्यंत पोहोचलेलो आहोत आणि 109व्या श्लोकामधल्या पहिल्या चरणातल्या जी 2 नावं त्याच्यामध्ये आलेली आहेत. की पहिलं नाव जे आलेले आहे ते जे नाव आले सहस्रदल पद्मस्था आणि दुसरं नाव आलेलं आहे सर्व वर्णोपशोभिता. ते आपण बघितलेलं आहे. आता त्याच्या खालचं जे दुसरं चरण आहे सर्व आयुधरा शुक्ल संस्थिता सर्वतोमुखी असं खालचं चरण आहे. त्याच्यामधलं सर्वायुधधरा सर्व आयुध आणि धरा म्हणजे सहस्राधार चक्र हे जे मुळात आहे अनंत सर्व काही आहे त्याच्यामध्ये अनंत आहे. अनंत म्हणजेच काय तर मानवी शक्तीच्या स्पष्टीकरणाच्या पलीकडे अनंत आहे. आपण म्हणतो ना अनंत वापलेला आहे. या चराचरामध्ये अनंतामध्ये हा भगवंत व्यापून उरलेला आहे अशी कल्पना आपण नेहमी करत असतो. आणि ही अनंत ही जी भावना आहे किंवा ही जी कल्पना आहे ती या सहस्राधार चक्राच्या बाबतीमध्ये सांगितली जाते. सहस्राधार चक्र हे सर्व काही म्हणजे अनंत गुणांनी अनंत गोष्टींनी व्यापलेलं आहे. म्हणूनच हजारोंच्या संख्येनं सर्व आयुधर सर्व. आता सर्व म्हणजे जर सहस्र हात जर असतील सहस्राधार चक्राला तर त्या सगळ्या हातांमध्ये आयुध आहेत. आयुध त्यांनी धरलेले आहेत म्हणजे मानवी स्पष्टीकरणाच्या पलीकडे वर्णन करणं आहे असं त्याचं अनंत गुणांनी युक्त असं हे चक्र आहे. म्हणून हजारोंच्या संख्येनं आयुध तिनं धारण केलेली आहेत. कुणी ह्या आमच्या ललिता मातेनं म्हणजे सर्व प्रकारच्या क्षेपणास्त्रांची शक्ती तिच्याकडे आहे. सर्व आयुधरा म्हणजे सगळे आयुध तिने आपल्याकडं म्हणजे प्रत्येक आपण जेव्हा बघतो की जेव्हा त्या कोलासुराचा कडून वगैरे जर जेव्हा ऋषीमुनींना त्रास व्हायला लागला तेव्हा ह्या देवांकडनं त्याचा पराभव होणं दैत्यांचा अशक्य झालं. आणि मग त्यावेळेस त्यांनी काय केलं की सगळ्यांनी आपापली शक्ती त्या एका देवीमध्ये घातलेली आहे. सगळ्यांनी आपली शस्त्रास्त्र सगळं काही जी शक्ती प्रदान होत्या प्रत्येकाला वेगळी शक्ती आहे त्या सगळ्या शक्ती त्यांनी त्या देवीला प्रदान केलेल्या आहेत. आणि ते पेलण्याची ताकद जी आहे आपल्याला सुद्धा जर समजा कोणी काही दिलं तर आपल्याला ते पेलवायला तरी पाहिजे ना. त्यांनी भले आपल्याला पुष्कळ ज्ञान दिलं तरी ते ज्ञान पेलण्याची ताकद
तेवढं सामर्थ्य आपल्यामध्ये पाहिजे. आपल्याला शिकवायला सांगायला सगळे तत्पर आहेत. तुम्ही घ्या, तुम्हाला हवंय किती तेवढं देता, किती देशील दो घेशील दो कराने असं म्हणतायत. म्हणजे भगवंत आपल्याला द्यायलाच बसलाय, पण ते घेण्याची ताकद सुद्धा आपल्यामध्ये पाहिजे. ही ललिता देवी तेवढ्या बाबतीमध्ये सामर्थ्यशाली आहे आणि त्यामुळे तिच्या अनंत हस्तांमध्ये अनंत आयुध तिने धारण केलेले आहे. म्हणजे त्या काळामध्ये आवश्यक असणारं सामर्थ्य, क्षेपणास्त्रांचं असू दे, शक्ती युक्ती सगळ्याचं असू दे, ते सगळं तिच्याकडे होतं. म्हणून त्यांनी तिचा उल्लेख सर्व आयुध धरा असं केलेलं आहे. म्हणजे तिच्या हातामध्ये सगळ्या आयुध आहेत. आयुधांचा उपयोग आपण कशासाठी करतो? कुठलाही आयुध असू दे, त्याचा उपयोग आपण वाईट शक्ती किंवा वाईट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी करत असतो. आणि तिच्याकडे ही शक्ती आहे, अशी ही ललिता माता आहे असं त्यांनी इथं वाग्देवींनी तिचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे तिचं वर्णन करताना सांगितलेलं आहे. पुढचं जे नाव आहे या ललिता मातेचं ते आहे शुक्ल संस्थिता. आता शुक्ल संस्थिता म्हणजे काय आहे? तर शुक्ल म्हणजे वीर्य, म्हणजे मानवी शरीरामध्ये सूक्ष्मतम रूपानं जे वीर्य असतं, मानवी शरीरामध्ये आपल्याकडे आपण म्हणतो की धातू किंवा वीर्य जे आहे त्या सूक्ष्माचं रूपांतर म्हणजे पुरुषांच्या वीर्य धातूमध्ये ती स्थिर स्वरूपामध्ये आहे. म्हणजे त्यामध्ये सुद्धा ती आहे. आणि जेव्हा त्याचा संयोग शक्तीशी होतो तेव्हा आपण जनन क्रिया किंवा नवीन उत्पत्ती निर्मिती होत असते. आणि म्हणून मानव शरीराची निर्मिती करण्याचं जे कार्य आहे ते घडतं कुठं? तर ते तिचं शरीर कार्य करतं. म्हणजे त्या शरीरामध्ये जे काय एक सूक्ष्म रूपानं जे आहे त्याचं बघा तुम्ही आधी किती बारीक, म्हणजे एक कण म्हणजे सूक्ष्मातलं सूक्ष्म अणुरेणू जो आहे त्याच्या योगानं त्या 9 महिने तो गर्भ त्या स्त्रीच्या पोटामध्ये वाढत असतो. पुष्कळ शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले की बाहेरच्या बाहेरच वाढावं अणुरेणू निर्माण करून, म्हणजे गर्भनिर्मिती ही स्त्रीच्या उदरामध्ये न होता बाह्य निर्मिती व्हावी हा प्रयत्न खूप ठिकाणी चालू आहे. त्याच्यावर संशोधन पण चालू आहे. पण जनुक जी आहे ती त्यांना आपल्या मानवी देहातनच घ्यावी लागतात आणि मग ती फलित करून त्याच्यातनं आपण नवीन निर्मिती करत असतो. आणि हे कार्य जे आहे म्हणजे शरीर तेव्हा फक्त कार्य करतं आणि त्या शरीरामध्ये तीच आपली ललिता माता कार्यान्वित झालेली असते, तिची शक्ती कार्यान्वित झालेली असते. आणि जर त्यावेळेस आपल्या मनावर जर नियंत्रण नसेल तर काय होतं? मनाचा नाश होतो आणि मानव बेहोश होतो. म्हणजे जेव्हा आपल्याला एक प्रकारचा शाश्वत आनंद शिवशक्तीच्या संयोगातून मिळत असतो तेव्हा प्रत्येक स्त्री पुरुषांना ही जाणीव होत असते. आणि तेव्हा त्या मिलनामध्ये जो एक आनंद मिळत असतो त्यावेळेस आपल्या मनावरती कुठलंही नियंत्रण राहत नाही. आजूबाजूच्या जगाचा विसर आपल्याला पडलेला असतो. आणि ह्या वेळेला फक्त आणि फक्त ती ललिता माता आपल्या शरीरावरती नियंत्रण करत असते. आणि त्यामुळं आपण आपला देह त्यावेळेस अगदी बेहोश झाल्या, म्हणजे आपण बेहोश झाल्यासारखं असतो. आणि अशी जी परिस्थिती आहे त्याला तिने शुक्ल संस्थिता म्हणजे, शुक्ल म्हणजे हा वीर्य धातू आणि तो तिच्यामध्ये म्हणजे तिच्यामध्ये आहे म्हणजे काय? मानवी शरीरामध्ये आहे. पण त्याचं कार्य करण्याचं काम मात्र ही ललितांबिका प्रेरक शक्ती म्हणून करत असते. आणि ते कार्य तिच्यामुळे होतं म्हणून तिला शुक्ल संस्थिता असं म्हटलेलं आहे. वाग्देवींनी अतिशय विचारपूर्वक ह्या नावाचं उल्लेख केलेला आहे. कारण आतापर्यंतच्या याच्यामध्ये आपण त्या गर्भाच्या वाढीविषयी विचार केलेला होता. पण तो गर्भ तयार कसा होणार आहे त्याच्या निर्मितीचं कार्य कोण करतं? तर ही आमची ललिता माता करते हे त्यांनी इथं दाखवून दिलेलं आहे. आता पुढे जे सांगितलेलं आहे की सर्वतोमुखी. आता इथं त्या धातूमध्ये ती स्थिर आहे म्हणजे ती आहे म्हणजे काय आहे? तर त्या योगानंच पुढे निर्मितीचं कार्य होते. आता पुढचं सर्वतोमुखी आहे. सर्वतोमुखी सर्व मुख, मुख म्हणजे चेहरे आणि अनंत चेहरे आहेत.
तिला ललिता मातेला अनंत, कारण ती जी आहे ती सर्वोच्च माता म्हणून आपण तिचा उल्लेख केलेला आहे. पहिल्यांदा ती आपल्याला श्री माता आहे, सगळ्यांची माता आहे, सर्वोच्च माता आहे, जननी आहे, असा उल्लेख आपण बऱ्याच नामांमधून तिचा केलेला आपल्याला माहिती आहे. हे जे आहे तिला अनंत मुख आहेत असा उल्लेखात आहे, सर्वतोमुखी. म्हणजे काय तर अनेक ठिकाणी अनेक चेहरे आहेत. कारण या संपूर्ण विश्वाचा पसारा जर नियंत्रित करायचा असेल तर तिला या अनंत मुखांनी, अनंत चेहऱ्यांनी, कारण सगळ्या चहूबाजूनी जर तिच्या चेहरे असतील तर तिला या विश्वामध्ये काय घडामोडी चालल्या आहेत, काय घडतंय त्याच्यावरती लक्ष ठेवणं, नियंत्रण ठेवणं हे शक्य होतं तिला. म्हणून पुरुष सुक्तामध्ये सहस्र शीर्षा सहस्र पात असं त्यांनी म्हटलं. म्हणजे त्यांना डोकी इतके आहेत, इतके हात आहेत, इतके पाय आहेत असा उल्लेख आहे पुरुष सुक्तामध्ये सुद्धा. म्हणजे ते सगळे गुण या ललिता मातेमध्ये सुद्धा आहेत. म्हणूनच आपण त्या म्हणजे ब्रह्मज्ञान असणारी अशी तिचा उल्लेख आपण इथं का करतो तर तिच्याकडे हे सगळे गुण आहेत. भगवंतांनी जे गुण त्या पुरुष म्हणून असणाऱ्या त्या भगवंताकडे जे जे गुण आहेत ते सर्व गुण या ललिता मातेकडे आहेत. हजारो मुख आहेत, हजारो डोळे आहेत आणि असं हे वर्णन तिचं केलेलं आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूप असं सर्व व्यापी अस्तित्व या ललिता मातेचं आहे असं आपण म्हणू शकतो. आता इथं आपल्याला पुन्हा मागं थोडंसं जायचंय की 7व्या महिन्यानंतर आपण येथे आपण त्या गर्भाचं रक्षण कोण करतं. आता 7वा महिना लागलाय, आता त्या गर्भाचं रक्षण कोण करतं तर ती योगिनी देवता. म्हणजे मागच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की याकिनी आहे, साकिनी आहे, लाकिनी आहे, अशा बरेच नावं आपण बघितलं. डाकिनी आहे, हाकिनी आहे, सगळ्या देवतांची नावं आपण बघितली होती. आणि आता ही योगिनी आहे, योगिनी देवता, याकिनी नावाची देवता जी आहे ती आपल्या गर्भाचं आता रक्षण करत असते. आणि देवता आपल्या अनंत चक्षुनी, आता तिला काही फक्त एकच गर्भ सांभाळायचा आहे का, मातेला एक आपल्या गर्भाचा सांभाळ करायचा आहे, ठीक आहे, परंतु त्या अनंत ठिकाणी अनंत गर्भांमध्ये अनेक गर्भ वाढीस लागलेले असतात आणि त्या सगळ्यांवरती तिला नियंत्रण करायचंय. म्हणून अनंत चक्षुंनी आणि अनंत शक्तीनं ती ते करताना आपल्याला दिसते. म्हणून आपण म्हणू शकतो की तिला अनंत चेहरे आहेत, अनंत हात आहेत, अनंत डोळे आहेत की ज्या योगे ती त्या सगळ्या गर्भांवरती रक्षण करते. आता तो गर्भ ज्या मातेच्या उदरात आहे त्या मातेवर पण तिचं लक्ष असणार ना की त्या मातेचं संरक्षण केलं, जेणेकरून तिचा पाय घसरू नये, तिला काही लागू नये, ती पडू नये, ही सगळी काळजी ती माताच घेते. कारण ती एक माता आहे. आणि आई जशी आपल्या मुलाचं काळजी घेते तसं ही ललिता माता आपल्या भक्तांची काळजी नक्कीच घेते. आणि आता इथं तो 7व्या महिन्यातला गर्भ सर्व अवयवांनी युक्त आहे, वाढीस लागलेला आहे आणि त्याचं पोषण योग्य रीतीने व्हावं म्हणून ही याकिनी काळजी घेत असते. आता इथं काय होतं तर पुढच्या श्लोकामध्ये काय आलेलं आहे तर तिथं 7व्या, म्हणून आपण आता 7व्या महिन्यानंतर एकदा 7व्या महिन्यातली ओटी भरली की मग पुढे 8व्या 9व्यात सुद्धा ओटी भरली तरी चालती. 5व्या महिन्यात आपण आधी चोर ओटी करून घेत असतो की आता डिक्लेअर झालेला आहे की गर्भ चांगल्या प्रकारे वाढीस लागलेले, मग 7व्या महिन्यात आपण ओटी भरण करत असतो. हे जे दुहा जेवण करतो आणि तेव्हा आपण त्याला विविध तऱ्हेचे अन्न पदार्थ त्या गर्भिणी स्त्रीला खायला घालतो की जेणेकरून त्या गर्भाचं पोषण चांगल्या प्रकारे, म्हणजे त्याला सर्व प्रकारच्या घटकांनी युक्त असं अन्न खायला मिळावं, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणून आता इथं 110 नंबरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे, सर्व ओदन प्रीत चित्ता याकिन्यंबा स्वरूपिणी. आता ह्या मागच्या जसं प्रत्येक ह्याच्यामध्ये एकेकाचा नैवेद्याचा प्रकार सांगितलेला आहे. आता इथं काय, याकिनी ही जी देवी आहे याकिन्यंबा स्वरूपिणी, याकिनी नावाच्या देवतेच्या स्वरूपामध्ये ही योगिनी इथं आहे. आणि तिथं काय होतंय तर तिला काय प्रिय आहे, सर्व ओदन प्रीत चित्ता. तर सर्व ओदन म्हणजे तिला दूध भात, ओदन सर्व ओदन म्हणजे पूर्णान्न म्हणतो आपण, दुधाला आपण पूर्णान्न म्हणत असतो. सर्व गुणांनी युक्त असं जे आहे ते म्हणजे दूध. आणि त्या दूध भाताचा नैवेद्य तिला
अतिशय प्रिय आहे. मागच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तिला पिवळा भात, केशरी भात हा आवडतो. म्हणजे भात हे कुठल्याही देशात गेलात तरी भात हा तिथं उपलब्ध असतो. तांदूळ कुठेही मिळतो. एक वेळ गहू मिळणार नाही, ज्वारी बाजरी मिळू शकणार नाही, पण तांदूळ मात्र सर्व देशांमध्ये आपल्याला मिळतो. म्हणजे भाताचा प्रकार हा कुठल्याही राज्यात, कुठल्याही देशात, कुठल्याही आदिवासी भागात, कुठल्याही जंगलात, कुठल्याही खेड्यापाड्यात गेलात तरी भात हा प्रकार आपल्याला मिळतो. म्हणजे किती सामान्य आणि सात्विक असं जे अन्न आहे ते या देवतेला आवडतं आहे. अन्य प्रकारच्या भाताचे प्रकार सुद्धा तिला नैवेद्यामध्ये प्रिय आहेत. आणि त्यामुळे त्या असं जो नैवेद्य जर तिला मिळाला तर ती संतुष्ट होते. तर ह्याच्यामध्ये तिला चौरस, आपण साधं भात, वरण, तूप आणि लिंबू पिळून असं जर खाल्लं तर सगळा चौरस हवा आहार आपला पूर्ण होतो. म्हणजे आपल्या शरीराला आवश्यक असणारी पोषक द्रव्य त्याच्यामध्ये मिळू शकतात. हा निसर्ग जो आहे, निसर्गामध्ये उत्पन्न होणारं हे जे अन्न आहे हे कसं आहे, अनंत आहे. ते सुद्धा भरपूर आहे, अनंत आहे. आणि सहस्राधार चक्र सुद्धा अनंत आहे. त्यामुळे ही याकिनी देवता या सगळ्याच्या पलीकडे आहे. ती सुद्धा काय करते, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन अनंत चक्षूंनी, अनंत हातांनी, अनंत चेहऱ्यांनी, मुखांनी ह्या सगळ्या विश्वाचा कारभार चालवते. आणि त्या आपल्या वाढणाऱ्या शिशूचं सुद्धा रक्षण करताना आपल्याला दिसते आहे. असं ह्या श्लोकामध्ये म्हणजे पहिल्या ओळीला सर्व ओदन प्रीत चित्ता, म्हणजे तिला साधा भात, दूध भात हा तिला प्रिय आहे. आणि याकिनी स्वरूपामध्ये ही देवता कार्य करताना आपल्याला दिसते, असं वर्णन इथं आलेलं आहे. आता पुढचं जे नाव आहे त्याच्यामध्ये स्वहा, स्वधा, मतीर, मेधा, श्रुती, स्मृती, अनुत्तमा, त्याच्यामध्ये बरीच नावं आलेली आहेत. सहस्राधार चक्राच्या अध्यक्षस्थानी असणारी ही याकिनी आहे. म्हणजे याकिन्यंबा स्वरूपिणी हे जे आहे ते 534 नंबरचं नाव आहे. त्याच्यामध्ये ही याकिनी स्वरूप असणारी अध्यक्षस्थान आपण देतो. त्या कार्यक्रमाचा मुख्य कोण असेल त्याला आपण अध्यक्ष करतो, प्रमुख करतो. ते अध्यक्षस्थान या हिच्या याकिनी देवतेकडे दिलेलं आहे. आणि याकिनी माता ही जी योगिनी आहे त्या अध्यक्षस्थानी असणारी ओळखली जाते. तिच्या नावाचं ओळख आपण, तिचं वर्णन मागच्या सगळ्या भागामध्ये आपण केलेलं आहे. या जे 2 श्लोक आपण 109 आणि 110 बघितला त्याच्यामध्ये तिचं सगळं वर्णन आलेलं आहे. 8, 9, 10 3 श्लोकांमध्ये ती कशी आहे, तिला काय प्रिय आहे, तिचं स्वरूप कसं आहे, तिने कोणती आयुध घेतलेली आहेत, तिचं वर्णन कसं आहे, सर्व वर्णोपशोभिता म्हणून म्हटलेलं आहे. तिच्या सहस्त्र दलपाकळ्यांवरती ती शोभून दिसते वगैरे, हे सगळं आपण बघितलं. आता पुढं जे आहे, आता 475 सॉरी आतापर्यंत आपण अनेक चक्रांची माहिती घेतली. आतापर्यंत 475व्या नामापासनं 534 म्हणजे आता येणारं जे नाव आपण घेतलं याकिनांबा स्वरूपिणी, तर तिथपर्यंत म्हणजे 534 नामांपर्यंत शरीरामध्ये जी अनेक कुंडलिनी चक्रा अंतर्गत अशी जी चक्र आहेत त्या सगळ्या चक्रांची माहिती घेतलेली आहे. आता ही नामांच्या बाबतीत झाले. श्लोकांच्या बाबतीमध्ये विचार केला तर 98 नंबरचा जो श्लोक आहे त्या 98 श्लोकापासून आता ह्या 110 नंबरच्या श्लोकापर्यंत आपल्याला ह्याशी सगळ्या चक्रांची माहिती आलेली आहे. कालच मी सांगितलं होतं की हे थोडंसं सगळं क्लिष्ट आहे, कारण चक्रांचा अभ्यास आपल्याला आपण एवढं करत नाही. ते श्रीविद्यावाले वगैरे करतात, म्हणजे जे अगदी सूक्ष्म अभ्यास करतायत त्यांच्यासाठी ते आहे. आपण साधारण वरवर मुख्य काय आहे त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास आपण केला, आपण त्याची माहिती घेतलेली आहे. आणि त्यामुळे आता आपण फक्त एवढंच बघणार आहोत की किती योगिनी कार्य केलेले आहेत 98 श्लोकापासून 110 श्लोकापर्यंत. म्हणजे 98, 99, 100 हे 3 श्लोक आणि 110 म्हणजे या 13 श्लोकांमध्ये या योगिनींची नावं आपल्याला कोणकोणती मिळाले? डाकिनी, राकिनी, लाकिनी, काकिनी, साकिनी, हाकिनी आणि याकिनी, ह्या सगळ्या देवतेंची योगिनींची नावं आपल्याला मिळाली. म्हणजे ह्या सगळ्या योगिनी ललिता मातेला सहाय्य करतायत.
ही जी सगळी नावं आपल्याला दिसत आहेत ही कशासाठी आहेत, तर ह्या सगळ्या देवता ललिता मातेला सहाय्यकारी आहेत. आणि त्यांची वर्णनं, कारण काय तर ललिता माता काय करते, निर्मिती करते, पालन पोषण करते. आणि म्हणूनच या सगळ्या देवता तिच्या सहाय्यक देवता म्हणूनच आहेत असा उल्लेख आहे. कारण ही जी माता आहे आपली, ही माता स्वरूपिणी ललिता आहे. आणि त्यामुळं शिशूचं योग्य संगोपन मातेच्या उदरात करते आणि जन्मल्यावर त्याला ज्ञान संपन्न करण्याचा प्रयत्न सुद्धा करते आहे. आणि आता यापुढे मात्र वाग्देवी काय करतायत, आतापर्यंत त्यांनी 98 ते 110 श्लोकापर्यंत, 98 श्लोकापासून 110 श्लोकापर्यंत योगिनी स्वरूपामध्ये असणाऱ्या ह्या सगळे मी नावं जी घेतली त्यांचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे सहाय्यक देवतांचं वर्णन झाले. आपली ललितांबिका अदृश्य रूपाने, म्हणजे ह्या सगळ्याच्या पाठीमागं कोण आहे प्रेरक, ललिता माताच आहे. पण ती तिथं पुढं नाहीये. आता मात्र पुन्हा वाग्देवी 110 श्लोकातल्या खालच्या चरणापासनं त्या पुन्हा ललिता मातेचं, ललितांबिकेचं वर्णन, तिच्या गुणांचं वर्णन करण्यास आता पुन्हा सुरुवात करतायत. म्हणजे इथं आतापर्यंत आपण सगळी चक्रांची माहिती घेतली आणि देवतांची माहिती घेतली. आता त्याच्यामधला पहिलं जे नाव आहे स्वहा. तर हे स्वहा हा जो आहे, आपण काहीही आपण म्हणतो ना, काय येईल ते स्वहा. स्वहा म्हणजे आपण खाणे असा अर्थ घेतो. पण यज्ञामध्ये ज्याला आहुती देतात त्याला सुद्धा स्वाहा म्हणतात. त्याच्यामध्ये अर्पण करणं, वाहनं. आपल्याला भूक लागली की आपल्या पुढं जे काय असेल ते आपण भराभरा खाऊन मोकळ होतो. म्हणजेच काय, आपलं जठरामध्ये जो यज्ञ चालू आहे, अग्नीत जे भुकेदी यज्ञ पेटलेला आहे त्याच्यामध्ये आपण अन्नाची आहुती देत असतो, स्वाहा करत असतो, खात असतो. पण मंत्र जेव्हा म्हटला जातात, अर्पण मंत्र जेव्हा अनेक यज्ञ होतात तेव्हा काही मंत्रांच्या साह्यानं तिथं काही अर्पण केलं जातं. म्हणजे समजा आपण गणेश यज्ञ केला, म्हणजे गणेशासाठी प्रसन्न करण्यासाठी, तर आपण काय करतो, दुर्वा, मोदक, काही समिधा, काही साळीच्या लाईन, तीळ, या सगळ्यांचं अर्पण त्या यज्ञामध्ये आपण करतो. म्हणजे त्याला जे अर्पण करतो त्या अनेक देवतांना अर्पण केलेल्या स्वरूपात ती स्वतः आहे. कोण, ही ललिता माता. आपण जे अर्पण करतो त्याला आपण स्वाहा असं शेवटी म्हणत असतो जेव्हा त्याच्यात घालतो तेव्हा. मग ते जे आहे ते अर्पण करणारी वस्तू म्हणजे सुद्धा ती ललिता माता आहे असं तिचं वर्णन केलेलं आहे. स्वाहा. नंतर पुढचं म्हणजे देवांना आहुती देताना आपण काय करतो, त्या देवतेला आमंत्रित केलेलं असतं की हे देवता, यज्ञ मी तुझ्यासाठी करतेय, मी हे जे तुला काही सगळं अर्पण करतेय. आणि अर्थात आपण जेव्हा यज्ञयाग काय करतो तेव्हा आपल्याला त्याच्यापासून फलश्रुती सुद्धा हवी असते, काहीतरी हवं असतं. म्हणून आपण पुत्र कामेष्टी यज्ञ केला, कशासाठी, पुत्र मिळावा म्हणून. म्हणजे काहीतरी हवं म्हणून काहीतरी यज्ञ केलेले आहेत. असे जे यज्ञ केले जातात तर त्यामध्ये जे अर्पण केलं जातं त्या अर्पण करणाऱ्या वस्तूंना स्वाहा असं म्हटलं जातं. म्हणजे देव आमंत्रण करताना सुद्धा स्वाहा असा उच्चार केला जातो. आणि इथं शिव जेव्हा अग्निस्वरूप, इथं त्यांनी असा एक उल्लेख सांगितलेला आहे की इथं शिव जो आहे, शिव आणि शक्ती सदैव एकत्रित आहे. ललिता माता जेव्हा असती तेव्हा तिच्या बरोबर शिव सुद्धा आहे तिच्या सानिध्यामध्ये, असं आपण नेहमी म्हणत आलेलो. तो शिव जो आहे तो अग्नीच्या स्वरूपामध्ये आहे आणि शक्तीच्या स्वरूपामध्ये कोण आहे, तर ही ललिता माता आहे. ही कशी आहे शक्तीच्या स्वरूपामध्ये, ती गणेशाची आई आहे, ती कार्तिकेयाची आई आहे. म्हणजे ती सुद्धा पुत्र कार्तिकेयाची माता ह्या स्वरूपामध्ये दिसते आपल्याला. म्हणजे ती सुद्धा गणेशाची माता, कार्तिकेयाची माता, म्हणजे माता स्वरूप अशी ती दिसते. त्याचबरोबर ती शिवाची पत्नी म्हणजे पशुपतीची पत्नी या स्वरूपामध्ये आपल्याला दिसते. आणि जेव्हा एखादा यज्ञ होईल तेव्हा त्या यज्ञ स्वरूपामध्ये शिव अग्नी स्वरूपामध्ये म्हणजे बघा, ती त्या आपल्या पतीमध्येच स्वतःला अर्पण करून घेते. जेव्हा आपण समर्पित भावनेनं एक करू तेव्हाच आपल्या नवीन निर्मिती होत असते. जेव्हा काय मिळायचं असेल
फलप्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला समर्पित भावनेनं ती गोष्ट करायला पाहिजे. आपल्याला जर समजा बोर्डामध्ये यायचंय, खूप चांगले मार्क पडायचे, तर आपण समर्पित भावनेनं तेवढा अभ्यास कसून अभ्यास केला पाहिजे. तेवढं अगदी त्या ज्ञानाशी, त्या अभ्यासाशी एकरूप व्हायला पाहिजे. सदैव त्याच ध्यानामध्ये राहायला पाहिजे. तर त्या समर्पित भावनेनं केलेल्या अभ्यासामुळं आपल्याला यश प्राप्ती होणार आहे. तसं इथं या यज्ञामध्ये ही ललिता माता समर्पित भावनेनं त्या यज्ञामध्ये स्वतःची आहुती देते आणि शिवाबरोबर संयोग पावते आहे. म्हणजे म्हणून तिचं इथं नाव स्वाहा असं वाग्देवींनी उल्लेख केलेला आहे. यानंतर पुढचं जे नाव आहे 536 स्वधा असं. स्वाहा, स्वधा ही नामं आपण बऱ्याच वेळा स्वाहा, स्वधा, नमस्तुते असं आपल्या त्या ललिता सहस्रनाम स्तोत्रामध्ये पण याचा उल्लेख आपण बऱ्याच वेळा आणि बऱ्याच ठिकाणी केलेला आढळतो. जेव्हा स्वधा केव्हा म्हणतात, तर जेव्हा दिवंगत आत्मे असतात, म्हणजे कोणते आपले पितर अतृप्त आत्मे वगैरे असतात, तर त्यांना जर आपल्याला काही त्यांच्या तृप्तीसाठी जर काही दान करायचं असेल, काही द्यायचं असेल, तर त्यावेळेस अर्पण स्वरूपामध्ये जे मंत्र म्हटले जातात तेव्हा त्याला स्वधा असं म्हटलं जातं. म्हणजे स्वाहा हे देवदेवतांकडनं प्राप्ती करून घेण्यासाठी यज्ञामध्ये जेव्हा अर्पण असतं मंत्रांच्या योगानं, तेव्हा त्याला स्वाहा म्हटलं जातं. आणि दिवंगत आत्म्यांना, अतृप्त आत्म्यांना समजा तृप्ती द्यायची असेल तर काही मंत्र स्वरूप आपण उच्चार करतो आणि काही त्यांना देतो, अर्पण करतो. आणि तेव्हा जे मंत्र म्हटले जातात तेव्हा स्वधा असं त्याला म्हटले जातं. मार्कंडेय पुराणामध्ये असं उल्लेख आहे की गृहस्थ म्हणजे कौटुंबिक जीवन आपलं, म्हणजे प्रत्येक गृहस्थ, आपण त्याच्यामधल्या स्त्री आहोत, ते पुरुष आहेत. आपलं जे कुटुंब आहे, हा जीवन जगणारा हा जो कौटुंबिक मनुष्य आहे, विवाहित पुरुष आहे, तो काय करतो, तर असं त्यांनी उल्लेख केलेला आहे की भगवान अग्नीच्या, कारण हे दोन्ही काय त्यांनी यज्ञामध्ये आहुती द्यायचे. जे पहिल्यांदी स्वहा ही एक आहुती यज्ञामध्ये दिलेली आहे, स्वधा सुद्धा पूर्वजांना मुक्ती देण्यासाठी पण आहुती दिलेली आहे. ह्या दोन अग्नीच्या पत्नी या स्वरूपामध्ये आहेत असाही उल्लेख काही मार्कंडेय पुराणामध्ये केलेला दिसतोय. म्हणजे अग्नीच्या ह्या दोन पत्नी आहेत, स्वहा आणि स्वधा. आणि मग हा कौटुंबिक माणूस जो आहे, ग्रस्त जो आहे, तो काय करतो, तर आपल्या पूर्वजांना मुक्ती देण्यासाठी म्हणून स्वधाचं उच्चारण करतो मंत्रांनी, आणि आपल्या स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी किंवा वैयक्तिक काही मिळवण्यासाठी, कार्यसिद्धी होण्यासाठी त्यावेळेस तो स्वहा या मंत्राचा उपयोग करतो. म्हणजे स्वहा आणि स्वधा हे दोन जे आहेत हे भगवान अग्नीच्या दोन पत्नी या स्वरूपामध्ये उल्लेख केला गेलेला आहे. पुढचं जे नाम आहे स्वहा, स्वधा झालं. आता मती, इथं त्या मती अक्षराच्या अलीकडे एक एस काढलेला आहे. तुमच्या ललिता सहस्त्रनामच्या पुस्तकामध्ये कसं आहे मला माहित नाही, काही ठिकाणी अमती असा उल्लेख पण आहे. अमती म्हणजे काय, अमती आहे म्हणजे काय, आपण म्हणतो ना अमती काय, म्हणजे आडाणी आहेस, अज्ञानी आहेस असं आपण म्हणतो. अमती म्हणजे अज्ञान, अविद्या या रूपामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा पृथ्वीवरती प्रलय काळानंतर जेव्हा सृष्टी निर्माण व्हायला लागली तेव्हा त्या काळामध्ये चेतना विरहित अशी सृष्टी अव्यक्त रूपामध्ये निर्माण झालेली होती. नंतर हळूहळू किंचित ज्ञान त्याला प्राप्त केलेलं आहे. म्हणजे प्रकृती स्वरूपातील सत्व, रज, तम हे जे गुण आहेत यांचा समतोल राखण्यासाठी ऐच्छिक बदल घडवून आणले गेले. आणि हे बुद्धीचं काम काय होतं, आपली कृतीला म्हणजे जेव्हा आपल्या बुद्धीला पटतं की नाही, माझ्या बुद्धीला पटलं की ठीक आहे की देवाची पूजा करताना प्रत्येक देव ताम्हणात घ्यायचा, त्याच्यावरती पाणी घालायचं, ती म्हणजे काही आपण जर पंचामृत केलेलं असेल ते घालायचं, पुन्हा शुद्धोदक घालायचं आणि मग आपण काढून बाहेर घ्यायचं आणि मग त्याला पुन्हा गरम पाणी घालून शेवटी काढून घ्यायचं आणि मग पुसून छान मग गंध अक्षत फुल लावायचं.
हे माझ्या बुद्धीला जेव्हा पटलं तेव्हा आपण ती कृती करायला भाग पडतो. म्हणजे ऐच्छिक बदल आहेत हे. तुम्हाला काय कुणी असं सांगितलंय का? असं काय अगदी गरज आहे का? काय नाही, नुसते देवांच्या मूर्ती आणून चून टाकल्या, काय काय फारसं बिघडणार नाही. आपण त्या मूर्तीमध्ये देव आहे एवढं कल्पना करायची, अगदी त्याची पूजा अर्चा केली पाहिजे, काही गरज नाहीये. पण कसं झालेलं आहे की जेव्हा सृष्टीची निर्मिती होत होती तेव्हा हळूहळू एक एक बदल घडत होते. म्हणजे आपण बघतो की म्हणजे पहिल्यांदी जलचर प्राणी, मग सस्तन प्राणी वगैरे असे आपल्या उत्क्रांती जेव्हा घडत गेली, मग शेवटी मानवाची निर्मिती झालेली आहे. ही जी मानव निर्मिती झालेली आहे, आपण म्हणतो की माकडापासून मानवाची उत्क्रांती, माकडाचं शेपूट नंतर निघून गेलं आणि मग मानव निर्माण झाला वगैरे, असं आपण म्हणजे बऱ्याच उत्क्रांतीवादाच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. तर हे जे आहे, पण जेव्हा माकडाला थोडी बुद्धी आहे पण मानवाला त्याच्याही पेक्षा जास्त बुद्धी आहे, आणि म्हणून जास्त बुद्धीचं काम घडवून, बुद्धीचं काम करून आपण कृतीला सुरुवात करतो. हा आपल्या मनावर त्या बुद्धीचा परिणाम होतो आणि आपल्याकडनं काम केलं जातं. म्हणजेच आपलं जे अज्ञान आहे, अमती, हा जो तिथं उल्लेख आलेला आहे, ही अमती म्हणजे अज्ञान, अविद्या, ही सगळी हळूहळू नष्ट व्हायला लागते आणि आपल्या बुद्धीला चालना मिळते, चेतना मिळते आणि आपण थोडीशी सुधारणा घडवून आणतो. ही अमती हे नाव तिचं आहे. इथं अमती म्हणजे तिला बुद्धी नाहीये असा अर्थ नाही, तर ते अज्ञान, अंधकार दूर करण्याची ताकद, तिची चेतना शक्ती देणार असती, असा उल्लेख या नामामध्ये आहे. असं वाग्देवींना अपेक्षित असावं असं मला तरी इथं वाटतंय. पुढचं जे नाव आहे 538 नंबरचं नाव आहे, त्याच्यामध्ये मेधा असं नाव आहे. बऱ्याच जणींचं नाव असतं मेधा. मेधा नाव म्हणजे काय? आधीचं नाव अमती आहे आणि त्याच्यामध्ये अविद्या, अज्ञान असा अर्थ आला, आणि इथं मेधा म्हणजे काय, तर बुद्धीच्या विकासाचे स्पष्टीकरण, म्हणजे वैयक्तिक, वैश्विक बुद्धिमत्ता, वैश्विक ज्ञान आणि वैयक्तिक ज्ञान. सगळ्या विश्वाला भरपूर त्या गीतेचं ज्ञान सगळ्या विश्वामध्ये आहे, परंतु वैयक्तिक मला काय कळलंय, मला फक्त त्या गीतेचा प्रार्थना जी आहे त्या प्रार्थनेचा अर्थ चांगला कळला, गीतेचं महात्म्य काय आहे ते मला फक्त चांगलं कळलं. हे माझं वैयक्तिक ज्ञान आहे, वैयक्तिक बुद्धिमत्तेनुसार मला तेवढंच ज्ञान प्राप्त झाले असं मला कळतं. आणि ही जी आहे ह्याला मेधा असं म्हणायचंय. म्हणजे नाम हे जे मेधा हे जे नाव आहे हे आपल्या बुद्धीच्या विकासाचं स्पष्टीकरण करणारं आहे. म्हणजेच आपल्या वैयक्तिक विकास, बुद्धिमत्तेचा विकास त्यामुळे होत असतो. तिथं तिचा मेधा या नावानं उल्लेख वाग्देवींनी केलेला आहे. आता काय होतं की जेव्हा मनुष्य आपली प्रगती घडवून आणणार असतो, बदल करून आणणार असतो, त्याच्या बुद्धीला चालना मिळालेली असते, त्यावेळेस तो काय करतो, ब्रह्म्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागतो. म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. आणि त्यासाठी ललिता देवी प्रसन्न असणं अतिशय गरजेचं आहे. तिची कृपा व्हायला पाहिजे. प्राचीन म्हणजे तिची प्रार्थना केली पाहिजे, तिचं पूजन, अर्चन, भक्ती हे सगळं आपल्याकडनं व्हायला पाहिजे. आणि उपनिषदांमध्ये हा उल्लेख केला गेलेला आहे की तुम्ही तिची जेवढी प्रार्थना कराल, तिला भजाल, तिची भक्ती कराल, तेवढी ती तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुम्हाला ब्रह्म्याला जाणण्याचं, आत्मज्ञान होण्यासाठी ती जास्तीत जास्त तुम्हाला प्रसन्न करेल, असा उपनिषदांमध्ये उल्लेख केला गेलेला आहे. ही बुद्धी, कारण ती काय आहे तर ती आपल्यामध्ये मेधा स्वरूपामध्ये आहे. तिथं मेधा म्हणजे बुद्धी, आपली वैयक्तिक बुद्धी. प्रत्येकाची बुद्धी वेगळी. आपण म्हणतो ना तुमच्या राहतो बाई लक्षात, माझ्या काही हे लक्षात राहत नाही, असं आपण सहजपणे म्हणून जातो. म्हणजेच काय आहे की तुमची बुद्धी तेज आहे, तुम्हाला लगेच समजतं. काही जणांना 4 वेळा सांगायला लागतं, काही जणांना 1 वेळा सांगितलं ते पटकन, काही जण नुसतं ऍक्शन वरनं सुद्धा ओळखतात की यांना काय म्हणायचं आहे. म्हणजे इतकी काय म्हणतात जागरूक बुद्धी त्यांची असते. तसं इथं काय झालेलं आहे की बुद्धीच्या रूपामध्ये ही ललिता देवी आपल्यामध्ये आहे आणि ती तिचं तेज, तिचं ब्रह्मतेज हे स्तुती करण्यासारखं सामर्थ्य, ज्ञान तिच्यात आहे. म्हणजे तिचं जे तेज आहे, तिची तेजस्विता जी आहे
तिच्याकडं असणारं ब्रह्मज्ञान जे आहे हे सगळं तिची स्तुती करण्यासारखं आहे, कारण तिच्याकडे हे सामर्थ्य, हे ज्ञान आहे आणि ती आपल्यामध्ये आहे. म्हणजे प्रत्येक मानवामध्ये ती आहे या स्वरूपामध्ये म्हटल्यावर आपण तिला जाणण्याचा प्रयत्न करायचा. उपनिषद ते सांगतायत की तुम्ही भक्ती करा म्हणजे तुम्ही तिला जाणू शकाल. म्हणून अशा या देवीला आपण यज्ञ याग करताना आवाहन करतो. यज्ञ याग जेव्हा करतो तेव्हा आपल्याला काहीतरी मिळवायचंय म्हणून आपण करतो तिला आणि जागरूक करायचा प्रयत्न करतो, आवाहन करतो आणि तेव्हा आपण स्वहा स्वधा असं म्हणतो, कारण ही सर्वश्रेष्ठ अशी ज्ञान देवता आहे. आणि हे मिळालेलं ज्ञान त्या बुद्धिवान मानवाला ते साधक म्हणून, बुद्धिवान मानव आहे तो साधक आहे आणि त्याला ती श्रुती प्राप्त करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुढचा जो उल्लेख केलाय श्रुती आणि स्मृती असे दोन उल्लेख केले गेले आहे. आणि श्रुती म्हणजे काय आहे? श्रुती म्हणजे वेद, आपले जे 4 वेद आहेत, अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद आणि ऋग्वेद, हे जे 4 वेद आहेत या 4 वेदांमध्ये असणारं सर्व ज्ञान श्रुती या एका शब्दामध्ये आलेलं आहे. जे सगळ्या वेदांचं ज्ञान आपल्याला म्हणजे तिचं जर आपण कृपा संपादन करून घेतली, तिला प्रसन्न करून घेतली त्या साधकानं, तर त्याच्या स्मृतीमध्ये म्हणजे त्याच्या स्मरणामध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये, त्याच्या विचारांमध्ये आपोआपच काय होणार आहे? ते सगळं साठवलं जाणार आहे. ते वेदांचं ज्ञान सगळं साठवलं जाणार आहे. आणि मगच आपण भूतकाळामध्ये, भविष्य काळामध्ये आणि वर्तमान काळामध्ये म्हणजे या तीनही काळामध्ये आपण आपल्या बुद्धीच्या योगानं चांगलं स्मरण त्या वेदाभ्यासाचं, वेदज्ञानाचं आपण करतो आणि मग ते संपादित ज्ञान म्हणजेच श्रुतीचा उपयोग आपण आपल्या आचरणामध्ये, आपल्या बुद्धीच्या आवाक्यानुसार आपल्या कृतींमध्ये दिसायला लागतं. पुढचं जे नाव त्यांनी दिले स्मृती. स्मृती म्हणजे काय? कारण वेद हे मुळात कळायला अतिशय कठीण आहे. वेदांचा अभ्यास करणं एवढं सोपं नाहीये. आपल्या ऋषीमुनींनी खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे. शंकराचार्य सारख्या सद्गुरूंनी पुष्कळच चांगला अभ्यास करून त्याच्यावरती वेदांवरती भाष्य केलेलं आहे. परंतु सामान्य साधकाला हे समजणं आपल्या बुद्धीच्या आकलन शक्तीच्या पलीकडे आहे. पण आपण काय करायला पाहिजे? हे जरी कठीण असलं तरी सुद्धा आपण या ललिता मातेला थोडंफार भजन भक्ती करून प्रसन्न करून घ्यायचं आणि भूत भविष्य वर्तमानामध्ये योग्य प्रकारे कसं वर्तन करायचं, सत्कर्म, सदाचार, सद्वृत्ती बाळगण्याचं काम करण्यासाठी आपण ते संपादित ज्ञानाचा उपयोग करायचा आहे. आणि म्हणून स्मृती म्हणजे वेद समजण्यासाठी कठीण आहे हे आपल्याला माहिती आहे, पण तरी सुद्धा ते लक्षात ठेवायचं. स्मृतीत ठेवायचं म्हणजे काय? लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, कळायला कठीण आहे, पण मला एवढं नक्की कळते की जरी मला वेद कळले नाही तरी वेदांमध्ये जे गुह्य ज्ञान सांगितलंय त्यातलं चांगले कर्म करा, चांगले विचार ठेवा, चांगलं आचरण करा, एवढं तर मला कळतंय ना, तेवढं मी करतो. एवढं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे, ते म्हणजे स्मृती. नंतर पुढचं जे त्यांनी सांगितलेलं आहे अनुत्तमा. अनुत्तमामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की गुप्त असं अनुत्तमा, आणखीन उत्तम असं, म्हणजे ह्या सगळ्यांच्या पेक्षा उत्तम असणारं जे काय आहे ना ते सगळं आहे हे ललिता मातेमध्ये आहे. आणि गुप्त असे ब्रह्म्याचे ज्ञान कसं संपादन करायचं याचं ज्ञान, म्हणजे आपल्याला आत्मज्ञान मिळवायचंय. माग परवाच्या एकदा एका याच्यामध्ये देहबुद्धी आणि आत्मबुद्धी अशा विषयी मी एक लेख तुम्हाला वाचून दाखवला होता, देहबुद्धी ते आत्मबुद्धी. तर देहबुद्धीमध्ये आपण रमलेलो असतो, पण आत्मज्ञान आपल्याला प्राप्त करायचंय, ब्रह्मज्ञान आपल्याला मिळवायचंय. आणि त्यासाठी पुराणांतर्गत म्हणजे आपल्याकडे जी वेद, जी पुराण जे काय आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्मृती, श्रुती ह्या सगळ्यांचा उल्लेख आलेला आहे. आणि त्याच्या अंतर्गत जे काय संदेश दिले ते ललिता माता जी आहे ते आपल्या साधकांना देते, म्हणजे ती सांगते. तेवढेच तरी स्मरण, म्हणजे आपल्या जेवढं लक्षात राहतं ती तिचीच कृपा आहे. आता मला तुम्हाला सांगण्यासाठी एवढी
थोडीशी नावं लक्षात राहिली ही तिचीच कृपा आहे, नाहीतर मी विसरून गेले असते, माझ्या लक्षातही राहिलं नसतं. पण हे थोडंफार मी सांगू शकते ही केवळ आणि केवळ तिची कृपा आहे. म्हणून आपण तो संदेश ललिता माता आपल्या साधकांना देते की आपली वाणी, आपली स्मरणशक्ती, आपली बुद्धिमत्ता, आपला आकलन क्षमता या सर्वांमध्ये हीच श्रेष्ठ ललिता मातेची शक्ती आहे. आणि त्याचा उपयोग करून आपण समर्थ बनतो आणि अतुलनीय सामर्थ्य आपल्यामध्ये येतं. आणि दुसऱ्यांकडून न घेता उपजत बुद्धी जी आहे, उपजत बुद्धी म्हणजेच ही ललिता मातेने आपल्याला दिलेली बुद्धी आहे. तिच्या योगे आपल्यामध्ये ही बुद्धी, आपण म्हणतो ना अहो उपजतच आहे त्यांच्यामध्ये, त्यामुळे त्यांना चटकन कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लगेच येतं किंवा काहीही प्रश्न पडला कोणाला तरी त्याचं त्या योग्य रीतीनं उत्तर देतात. किंवा अवघड समस्या निर्माण झाली तर त्याच्यातनं पटकन बाहेर कसं पडायचं, त्याच्यावरती काय इलाज करायचा ह्याचं चटकन उत्तर मिळतं, चटकन आपण ती कृती करतो. हे जे आहे साधी गोष्ट आहे. आपण जेव्हा काही पूजा अर्चा करत असतो तेव्हा आपण समया लावलेल्या असतात, पण काय होतं गरम होत असतो म्हणून आपण पंखेही लावतो आणि मग सारखं त्या समया शांत होत असतात. मग आपण म्हणतो 3-3दा उठून ती समय लावायची, शांत झाली की पुन्हा लावायची, असं काही वेळेला चालू असतं. काही वेळेला मग ते पंखे न लावता तसंच बसावं लागतं आणि मग फार गरम होतंय, फार आता आधी पंखे चालू करा बाई, फार गरम झाले, ही जी असतं त्यावेळेस मग एक जण सांगतं की नको, त्याच्यापेक्षा एक छोट्या समया तुम्ही काचेच्या ग्लासमध्ये किंवा काचेच्या एखाद्या भरणीमध्ये ठेवा, म्हणजे त्याला वारं लागणार नाही, समया पण शांतपणे जळतील आणि आपल्याला सुद्धा त्या थंड हवेमध्ये आपण जे स्मरण करणार आहोत, जे उच्चारण करणार आहोत, जे स्तुती स्तोत्र गाणार आहोत तेही शांत मनाने गाऊ शकतो. ही जी युक्ती आहे किंवा हे जे आपण करतो हे सगळं काय आहे, उपजत आहे. ते सगळं कोणाला ते सुचतच नाही. 3-3दा गाड्या लावून ते समया लावायचं काम चालू असतं. अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही जेव्हा श्रीसूक्त म्हणायला वगैरे जेव्हा जातो तेव्हा हा प्रकार बऱ्याच वेळेला बघायला मिळतो. त्यापेक्षा जर असं तुम्ही ठेवलात तर आपोआपच शांतपणानं तो दिवा तेवत राहील आणि तुम्ही पण शांत आणि शांत मनानं आणि शांत शरीरानं आपण ते स्तोत्र म्हणू शकू. हे जे आहे म्हणून हे सामर्थ्य हे जे आहे हे आपल्याला ललितांबिका देते. म्हणजे बुद्धीची मूर्ती देवता जी आहे ती आपल्याला इथं बघायला मिळते. ती कोण आहे तर ही ललितांबिका आहे. आणि अनुत्तमा असं म्हटलेलं आहे, तिचा उल्लेख अनुत्तमा, उत्तमातलं उत्तम जे काय आहे ती एकमेव कोण आहे तर श्रेष्ठ अशी ही माझी ललिता माता आहे. म्हणजे तिच्यापेक्षा गुणवत्तेमध्ये कोणीही श्रेष्ठ असू शकणारच नाही. अनुत्तमा असा तिचा उल्लेख केलेला आहे. तिच्याकडे एवढं सगळं आहे की खरं म्हणजे आपल्याला सुद्धा द्यायला बसले आहे, पण आपल्यात घेण्याची तेवढी पात्रता पाहिजे. ती प्रयत्न करते की माझे जे सगळे साधक भक्त आहेत त्यांची सुद्धा स्मरणशक्ती चांगली राहायला पाहिजे, त्यांना चांगलं बोलायला यायला पाहिजे, त्यांची आकलन शक्ती वाढायला पाहिजे, हा प्रयत्न. म्हणूनच आपण अनेक स्तोत्र म्हणतो, पुन्हा पुन्हा रिपिटेशन करतो, पुन्हा पुन्हा पाठांतर करतो, पुन्हा वाचन करतो. म्हणूनच तिने आपल्याला बुद्धी दिली की नाही गीता नुसती एकदा वाचून एकदा पाठ म्हणजे उपयोग नाहीये, रोज रोज सरावानं वाचा, आपोआप त्याचं काय होईल दृढीकरण होईल. ही जी बुद्धी आहे ही बुद्धिमत्ता आपल्याला ती देते, त्याचा फक्त उपयोग उहापोह आपण करायला पाहिजे. कारण तिच्याकडं भरपूर गुणवत्ता आहे आणि ती आपल्या साधकांना सुद्धा ती देते आहे आणि म्हणून ती श्रेष्ठ आहे. अनुत्तमा असा तिचा उल्लेख केलेला आहे, उत्तमातलं उत्तम. म्हणजे त्यामुळं ती काय करते, ती अज्ञानी विहीन असे जे आपण साधक आहोत, अज्ञानी आहोत, काही काय माहिती नाही आपल्याला, तर आपल्याला सगळं देण्याचं काम करते आणि श्रवण करून ते आपण मिळवायचंय, ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याचा उपयोग करण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा आहे. आणि हेच ह्या ललिता मातेचं वर्णन या आपल्याला 110 नंबरच्या श्लोकामध्ये आलेलं दिसतंय की ती स्वहा स्वधा असं यज्ञ स्वरूपामध्ये आहे. ती स्वतःला समर्पित भावनेनं कोणासाठी करते तर आपले साधक भक्तांसाठी करते की साधक भक्तांना सुद्धा माझ्या
मी स्वतः समर्पित होती आहे आणि माझ्याकडने असलेले सगळे सर्वोत्तम गुण मी माझ्या साधकांना देण्याचा प्रयत्न करणार आहे. हेच या 110 नंबरच्या श्लोकामध्ये वाग्देवी आपल्याला सांगू इच्छित आहे. आता आपण 111 नंबरच्या श्लोकाकडे जाणार आहोत आणि त्यातलं देवीचं नाम जे आहे ते नाम 542 नंबरचा आहे, पुण्यकीर्ती. तो श्लोक असा आहे 111 नंबरचा, पुण्यकीर्ती पुण्यलभ्या पुण्य श्रवण कीर्तना पुलोमजार्चिता बंधमोचनी बंधुरालका. आता याच्यामध्ये 6 नावं आलेली आहेत. पुण्यकीर्ती, पुण्यलभ्या, पुण्यश्रवण कीर्तना, पुलोमजार्चिता, बंधमोचनी आणि बंधुरालका. आता पुण्यकीर्ती, पुण्य म्हणजे काय तर सद्गुण. आपण म्हणतो ना की तो पुण्यवान आहे. आता पुण्यवान आहे म्हणजे काय, त्याच्याबरोबर त्याला काहीतरी अशी एक वेगळं पदवी मिळाली आहे किंवा गाठोडं त्याच्या शरीराला चिकटलेलं असं काही दिसतं का आपल्याला, तर नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला सद्गुण बघायला मिळतात. त्याच्याकडनं होणारं जे कार्य आहे त्यामुळे तो सद्गुणी आहे हे आपल्याला, म्हणजे तो जो साधक आहे, कोणताही साधक हा त्याच्या गुणवत्तेनुसार आपण ओळखतो. तो कसा आहे हे आपल्याला त्याच्याकडे बघितलं की कळतं. एखाद्याचा चेहराच इतका शांत आणि सोज्वळ असतो, त्याच्याकडे बघितलं की हा माणूस नक्कीच चांगल्या क्वालिटीचा आहे असं आपण म्हणतो. म्हणजे त्याच्याकडे असणारी सात्विकता, त्याच्याकडे असणारं तेज हे आपल्याला आपोआप मोहून टाकतं. आपण म्हणतो हा चांगला आहे. मग काय होतं, आपण त्याच्याकडे आकर्षिले जातो. त्याची कीर्ती, इथं त्यांनी पुण्य कीर्ती म्हटलेलं आहे. म्हणजे जो सद्गुणी आहे, चांगल्याचा बोलबाला नेहमीच असतो. तुम्ही बघा, समजा एखाद्या सोसायटीमध्ये आता इथून हैदराबादहून जाऊन संध्याताई बेंगलोरला गेल्या, पण त्यांच्या सोसायटीमध्ये सुद्धा त्यांनी इतके क्लासेस सुरू केले, ते भागवत केलं. म्हणजे त्या चांगल्याचं बोलबाला हा आपोआप होतो. म्हणजे लोकांना प्रणोपकरणी एकमेकाला सांगत जातात लोक, अहो त्या नाही, त्या नवीन आल्या आहेत ना बघा, तर त्यांच्याकडे खूप गुण आहेत, आपण त्यांच्याकडनं शिकूया, आपण त्यांच्याकडनं करून घेऊया. म्हणजे ही जी आहे ती कीर्ती, प्रसिद्धी, हे कोणताही साधक त्याच्या गुणवत्तेनुसार, तसं म्हणजे प्रत्येक माणसाची ओळख ही त्याच्या गुणांमुळे होते. आणि अशी पुण्यकीर्ती लाभलेली अशी ही ललिता माता आहे. आणि आपल्या भक्तांना सुद्धा ती तेच प्रदान करते. मी तुम्हाला तेच सांगते की मला नाही बाई एवढे सगळ्या लोकांच्या समोर बोलायचं, मला नाही बाई होणार. असं आपण एखाद्याला म्हटलं की आज तुम्ही अमुक एक जरा सांगाल का, तर काही जणी मग म्हणजे असं म्हणतात की नाही मला एवढं धाडस नाही. पण ही ललिता माता जर सर्व गुणांनी युक्त आहे तर ती आपल्याला ती शक्ती देणार नाही का. आता आपल्याच ग्रुपमध्ये आपण बघतो की बऱ्याच जणी असं सांगतात की ह्या ग्रुपमध्ये आल्यापासून ना मला थोडं थोडं बोलायला यायला लागलं. मी ग्रुपवर का विना चार म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या बरोबर मी माझे काही मतं असतील तर मी ते देऊ शकले, मी बोलायला शिकले. ही जी कला आहे ही हा ललिता मातेचीच कृपा आहे. म्हणजे आपल्या भक्तांना ती हे सगळं प्रदान करते आणि नुसतं प्रदान करूनच भागत नाहीये, तर ती त्यांना तेवढं सद्गुणी बनवते, पावित्र्य त्यांचं अबाधित राखण्याचा प्रयत्न करते, ते त्यांना पवित्र बनवते आहे. विष्णू सहस्रनामामध्ये पापाचा क्षय करून, नाश करून पुण्य संपादन करण्यास मदत करणारा असा तो विष्णू आहे असा उल्लेख केलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा पुण्य कीर्ती असा शब्द आलेला आहे विष्णू सहस्रनामामध्ये. तेव्हा त्याचा अर्थ काय होतोय की पुण्य संपादन करायचं म्हणजे पाप नाश व्हायला पाहिजे, त्याशिवाय पुण्य कसं तुमच्याकडे येणार. त्यामुळे पापांचा क्षय, पापांचा नाश करायचा आणि पुण्य संपादन म्हणजे चांगल्या कृती करायच्या आहेत. आणि त्यासाठी मदतनी सहाय्यभूत जर कोण असेल तर विष्णू परमात्मा भगवंत आहे. आणि तेच कार्य इथं ही ललिता माता आपल्या भक्तांसाठी करताना दिसते, म्हणून तिचं नाव पुण्यकीर्ती असं इथं वाग्देवींनी उल्लेखलेलं आहे. पुढचं जे नाम आहे ते पुण्यलभ्या. आता इथं 543 नंबरचं नाम आहे पुण्यलभ्या. आता पुण्यलभ्या म्हणजे लभ्य म्हणजे काय, लाभणे. आपण म्हणतो ना हो यांच्या भागवत कथेचा आम्हाला लाभ झाला. लाभ झाला म्हणजे काय, तर आपल्याला ते ऐकायला मिळालं, लाभणे.
दुसरा अर्थ आहे साठवून ठेवणे, असा सुद्धा आहे. लाभणे म्हणजे साठवून ठेवणे, आता लाभ झालाय आम्हाला. नुसतं आपण त्यांच्या सानिध्यात आहे ते आपल्याकडे सुद्धा थोडस येतं, ते आपण राखून ठेवतो, त्याला सुद्धा लभ्य असं म्हटलेलं आहे. आणि पुण्य म्हणजे काय? सद्गुण किंवा सत्कर्म. जेव्हा आपल्या पूर्ण संचितानुसार आपल्याला चांगले वाईट याची ज्ञान प्राप्ती होते, तेव्हा हीच ललिता माता, तोच ब्रह्मा विष्णू रुद्र यांचे सुद्धा तिचं पूजन अर्चन करतात. म्हणजे नुसतं पुण्य लभ्या, त्याचा लाभ होतोय आपल्याला, म्हणजे आपण सद्गुण होतोय, सत्कर्म आपल्या हातून घडतायत. पण केव्हा? तर म्हणजे ललिता मातेचं पूजन अर्चन कोणाला करावं वाटतंय? तर विष्णू परमात्म्याला वाटतंय, रुद्रदेवतेंना वाटतंय, ते सुद्धा या ब्रह्म्याला वाटतंय की ते सुद्धा तिच्या या सद्गुणांचं, तिच्या रूपाचं पूजन अर्चन करतात, तिची स्तुती गातात. कारण मागील जन्मामध्ये आपलं जे आत्ताचं आयुष्य आपण जे उपभोगतोय, हे घडतंय आपल्या अवतीभोवती, ज्या घटना घडतायत, जे आपल्या नशिबाने घडतंय, आपल्या आतापर्यंत झालेल्या कृती जे आपण उपभोगतोय, ते सगळं कशाचं आहे? तो पुण्य संचय. कोणता आहे? पूर्व संचित आहे मागच्या जन्मामध्ये. म्हणजे मागील जन्माच्या पुण्य संचयावरच आपण या ललितांबिकेची स्तुती करणं, तिचे गुणवर्णन करणं किंवा तिला शरणागत होणं, तिला साष्टांग दंडवत घालणं, हे सगळं आपण करू शकतो. सगळ्यांनाच ललिता मातेची माहिती आहे का हो? सगळेजणच वाचू शकतात का? नाही. ठराविक जे शिकले तेच ललिता माते. आम्ही नाही हो, तुम्ही शिकवताना आम्ही नव्हतो, आम्हाला येत नाही वाचायला, असं काही जण सांगतात. म्हणजे काय? तर ते स्तोत्र, ते स्तुती गाण्यापासून ते वंचित राहिलेले आहेत. म्हणजे त्यांच्या पुण्याच्या संचयाने त्यांना ते शिकून दिलेलं नाहीये, त्यांना ते त्याचं ज्ञान प्राप्त झालेलं नाहीये. आणि म्हणून आपण हे करतोय, आपण जे साधक आहोत हे पुण्य लभ्य आहेत. म्हणजे आपल्याला हे पुण्य लाभलेलं आहे की ज्याच्या योगानं आपण ह्या ललिता मातेची स्तुती करू शकतोय. म्हणजे तिचं जे काय रूप आहे, तिचे जे काय गुण आहेत, ह्याचं सगळ्याचं ज्ञान आपल्याला होते. ही केवळ आणि केवळ आपलं पूर्व संचित आहे. मागच्या जन्मामध्ये आपण काहीतरी पुण्य केलेलं आहे, चांगली सत्कर्म केलेले आहे, आणि त्याचं फलित, त्याचाच लाभ आपल्याला ह्या जन्मामध्ये मिळतोय. म्हणूनच आपण ह्या ललिता ग्रुपमध्ये जॉईन झालेलो आहोत, भगवद्गीता ग्रुपमध्ये जॉईन झालेलो आहोत, की ज्या योगे आपल्याला आता पुढच्या जन्मासाठी, हा जन्म आता अजून किती आहे आपल्या कोणाला माहित नाही आहे. कदाचित 1 तास आहे, 4 तास आहे, 40 तास आहे, 400 तास आहेत, काही कोणाला माहित, 400 दिवस आहेत, काहीही माहिती नाहीये कोणालाही. कुणाचंही केव्हाही हे जन्म संपायची घटिका येऊ शकते. पण पुढच्या जन्मात जाताना निदान आता तरी आपण पुण्य संचय करायचा आहे, कारण जो पुढच्या जन्मामध्ये आपल्याला उपयोगी पडणार आहे. म्हणजे आपला जन्म आपोआप चांगल्या कुळात होणार, चांगल्या घरात होणार, पुन्हा आपल्याला तिची सेवा करण्याची भाग्य मिळणार आहे. हे सगळं जे आहे ते पुण्य लभ्या या नावाकडे, म्हणून तिला पुण्य लभ्या असं नाव दिलेलं आहे वाग्देवींनी. पुढचं जे आहे पुण्य श्रवण कीर्तना. आता पुण्य या शब्दाचा अर्थ आपण बघितला, सद्वर्तन, सत्कर्म, सद्गुण, हे सगळं पुण्य या नावाखाली आहे. श्रवण म्हणजे आपण श्रवण भक्ती दासबोधामध्ये तर त्याचे कितीतरी आपण समास अभ्यास केले. ऐकणं नुसतं म्हणजे, आणि कीर्तन हे जे आहे म्हणजे काय, तर स्तुती, म्हणजे चांगले सद्गुणांचे वर्णन करणं, श्रवण करणं, भक्ती करणं, त्यांची स्तुती स्तोत्र गाऊन पुण्य जमा करणं, हे आणि हे फक्त तिच्या कृपा प्रसादाशिवाय शक्य नाही. म्हणूनच आपण या सहस्रनामाचं जे पठण करतो, आपण म्हणतो ना की सहस्रनामाचा पाठ करायचा आहे, सहस्रनाम घ्यायची आहेत, त्या पठणामुळं, ते ऐकल्यामुळं त्या माणसाला, त्या व्यक्तीचा हितावहासाठी, म्हणजे त्या व्यक्तीच्या हिताच आहे. काही दोष असतील, आजूबाजूच्या दुष्ट शक्ती काही आलेल्या असतील, त्या सगळ्या नाश होऊन त्यांना पुण्य लभ्य होणार आहे. विष्णू सहस्त्रनामामध्ये देखील 22 श्लोकामध्ये हाच अर्थ अभिप्रेत असलेला आपल्याला दिसतो.
गेला. ठीक आहे. अर्थ आहे की तुम्हाला म्हणजे आपण जास्तीत जास्त त्या भगवंताचं स्तुती गीत गायचं आहे आणि त्याच्या जवळ जाऊन राहण्याचा प्रयत्न करायचा आहे की जेणेकरून त्याची कृपा आपल्यावरती होईल. आणि ह्या जन्मामध्ये तर आपण चांगलंच कृत्य करतोय आणि पुढच्या जन्मामध्ये सुद्धा पुण्याचं गाठोडं साठवून आपण पुढच्या जन्मामध्ये प्रवेश करायचा आहे. आपण लगेच आपल्याला थोडीच मुक्ती मिळणार आहे. आपण इतकं काही अजून आपली साधक प्रवृत्ती जी आहे, आपली जी साधना आहे ती आपल्याला मुक्ती मिळवून देण्या इतकी नाही की पुनर्जन्मच नाही. कोणता ना कोणता पुनर्जन्म आपल्याला मिळणार आहे, नक्की असते. मग जर मिळणार आहे तर तो चांगला मिळावा म्हणून पुण्य लभ्य व्हायला पाहिजे असं. आणि त्यासाठी चांगलं कार्य करायचंय, चांगल्या गोष्टी श्रवण करायच्या आहेत आणि त्याचं भजन करायचंय, सद्गुण स्तोत्र गायचे आहेत आणि ज्या योगानं तिचा कृपा प्रसाद संपादन करायचा आहे. आता पुढे जे आहे 545 नंबरचं तिचं नाव आहे पुलोम जार्चिता. तर इथं पुलोम जार्चिता हे जे म्हटले आहे ह्याच्यामध्ये असं आहे की पुलोम हा एक राक्षस आहे असाही उल्लेख काही ठिकाणी आहे आणि काही ठिकाणी पुलोम हे ऋषी आहेत असाही उल्लेख काही ठिकाणी. पुलोम अर्चिता इथं जे आहे पुलोमजा म्हणजे पुलोम ऋषींची कन्या असं. आपण राक्षसाची नको आपल्याला, आपण ऋषींची कन्या आहे असं समजूया. ही पुलोमजा आई आहे, हीच पुढे ही ललितांबिकेची निस्सीम भक्त आहे. पुलोमजा अर्चिता. अर्चिता अर्चन करणे म्हणजे तिचं पूजन भक्ती करणे. ही जी पुलोम ऋषींची कन्या आहे ही या ललितांबिकेची खूप मनापासून भक्ती सेवा करते होती. आता इथं मुद्दाम ह्या पुलोमजा अर्चिता या नावाचा उल्लेख, सहस्रनामाचा उद्देश म्हणजे सहस्रनामामध्ये करण्याचा उद्देश म्हणजे नैतिकतेचं महत्व आणि ललितेची उपासना केल्यामुळे मिळणारे फायदे काय आहे हे सांगण्यासाठीच. बाकीच्या पुष्कळ भक्ती करणारे आणखीन मिरेचा उल्लेख आला नाही किंवा बाकीच्या कुठल्याही भक्ताचा उल्लेख आला नाहीये. हिचाच उल्लेख का केला गेला आहे तर त्यासाठी एक देवी भागवतामध्ये 6व्या अध्यायामध्ये ही कथा आहे. ती अशी की पुलोमन नावाचे एक ऋषी नावाची आणि त्यांची शशी नावाची एक मुलगी होती. इंद्राने युद्धामध्ये पुलोमनचा पराभव केला आणि शशीशी विवाह केला. तिचंच नाव पुढे आपण इंद्राणी या नावाने आपण तिला ओळखतो. इंद्राने वृद्धासुर राक्षसाशी मैत्री केली आणि आपल्या वडिलांच्या विरोधात त्याने वृद्धासुर राक्षसाशी मैत्री केली आणि त्याने इंद्राशी पण मैत्री केली. पण त्या दुष्कृत्यामुळे योग्य वेळी इंद्राने ललितांबा, विष्णू इत्यादींच्या मदतीनं दुष्ट दुराचारी हा वृद्धासुर जो होता त्याचा वध केला. त्याच्या वडिलांनी म्हणजे त्वष्ट्याने काय केलं तर इंद्राला ब्रह्महत्येच्या पापा म्हणजे शाप दिला. ब्रह्महत्येचा पाप तुझ्या हातनं घडलेला आहे, त्याचा वध झालेला होता. म्हणजे आधी मैत्री केली आणि विश्वासघातानं त्याचं प्राणहरण केलेलं होतं. आणि त्यांनी असं आपल्या वडिलांचं जेव्हा असं मरण झालेलं बघितलं तेव्हा त्यांनी काय केलं की त्याला शाप दिला की तुला ब्रह्महत्येचं पातक लागेल. विष्णू ललिता राजाचे नाव हे कुणीच मदतीचा हात पुढे करेनात. मी सगळ्यांच्याकडे त्यांनी मदत मागितली की मला कोणीतरी मदत केला, मला या शापापासून सोडवा. मग इंद्र स्वर्ग सोडून भूलोकी आला आणि कमळाच्या देठात राहू लागला. थोडक्यात तो लपून बसला आणि कोणीही त्याला शोधू शके नाही. तिथून तो पळून आला कारण त्याला पाप घडलेलं होतं आणि आता आपल्याला या पापाचं काहीतरी प्रायश्चित्त करावं लागणार, काहीतरी आपल्या हातनं घडणार आणि आपल्याला शिक्षाही होणार. म्हणून तो लपून बसला कमळाच्या देठामध्ये. त्याला कोणी शोधू शकत. त्याच्या अनुपस्थितीने आता इंद्र तिथून पळून आलेला आहे म्हटल्यावरती पाऊस पडेना,
आणि दुष्काळ झाला आणि इंद्राची उणीव ब्रह्मांडामध्ये जाणवू लागली. मग देवदेवतांनी नहुष नावाच्या राक्षसाची नियुक्ती केली. त्याच्यासाठी इंद्रपदावर जे इंद्रपद सांभाळण्यासाठी नहुष नावाच्या राक्षसाची नियुक्ती केली गेली. हा नहुष हा जो राक्षस होता हा इंद्राणीवर म्हणजे आपण जी पहिली पुलोमनची मुलगी तिच्यावरती तो लोभित झाला आणि तिला मिळवण्याचा प्रयत्न करू लागला. पण इंद्राणी घाबरून ब्रह्मदेवांकडे गेली, विष्णूकडे गेली. पण विष्णूंनी इंद्राणीच्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी पराशक्तीची उपासना करण्याचा सल्ला तिला दिला आणि इंद्राणीला इंद्र सापडला. म्हणजे आपण एखाद्या संकटात असलो तर आपण जर ह्या पराशक्तीची उपासना म्हणजे या ललिता मातेची उपासना केली तर आपली त्याच्यातनं सुटका होते हे सांगण्यासाठी मुद्दाम त्यांनी ह्या नावाचा पुलोमजार्चिता. खरं तर ती पण भक्ती करणारीच होती, अर्चन करणारी होती पुलोमन राजाची मुलगी सुद्धा. परंतु तरी सुद्धा ह्या ललिताची उपासना केली तर आपल्याला आपल्या संकटांपासून सुटका मिळते किंवा संकटातून आपली सोडवणूक होते हे सांगण्यासाठी त्यांनी ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला. आणि तेही कसं तर नैतिकतेचे महत्व म्हणजे नीतिमत्तेनं नुसतं उपासना केली म्हणजे होते असं नाही, तर नीतिमत्तेनं आपण राहू शकतो. म्हणजे कोणीही आपल्यावरती बोट दाखवू शकत नाही किंवा आपल्याकडनं कोणतीही वाईट गोष्ट घडत नाही. सद्वर्तन, सद्नैतिकता हे सगळं आपल्याकडनं मिळतं. पण नहुष जो होता त्या राक्षसाने तिची पवित्रता धोक्यात आली. नहुष हा आता इंद्रपदावरती होता आणि इंद्राणी त्याची म्हणजे इंद्राची बायको. मग त्यांनी तिला पण आपली बायको आहे असं समजायला लागला. आणि हे इंद्रानं जेव्हा जाणलं की आपल्या पत्नीची पावित्र्यता धोक्यात आलेली आहे आणि वेळ चांगली नाहीये म्हणून तिने परत इंद्रलोकात जावे. इकडे आल्यावर लुब्ध झालेल्या नहुषाला तिने सांगितले की तिने त्याला काय सांगितलं बघा. हुशार होती ती, म्हणजे त्याच्यातून सुटका करून घ्यायची असेल. पूर्वीच्या काळी त्या आमच्या पोपटाच्या त्या पोटामध्ये ते यंत्र आहे त्याच्यात तुझा जीव आहे वगैरे असे असायचे बघा काही प्रकार. पूर्वीच्या लहान मुलांना सांगायच्या गोष्टीमध्ये त्या पोपटामध्ये त्याचा जीव होता, मग त्याला त्याचं रक्षण कर, तो मेला तर तू पण मरशील वगैरे असं असायचं. तसं ह्या इंद्रानं तिला सांगितलं की पृथ्वी लोकावरती तो कमळाच्या देठामध्ये लपला होता इंद्राणी पण खाली आली. पण त्यांनी सांगितलं की तुला जर तुझं पावित्र्य राखायचं असेल, तुझं पावित्र्य धोक्यात आहे तर तू परत म्हणजे अमरापुरीला म्हणजे परत तू स्वर्गामध्ये जा. तिने परत इंद्रालोकामध्ये आली आणि नहुषाला तिनं काय सांगितलं, तिने म्हणजे जी पतिव्रता स्त्री असते ती आपली सुटका त्याच्यातनं योग्य प्रकारे करून घेते. नैतिकतेचं महत्व सांगण्यासाठी ही गोष्ट इथं आलेली आहे. त्यांनी सांगितलं की तू जर 6-7 म्हणजे तिने त्या नहुष राजाला सांगितलं की मी तुझी होईन पण त्यासाठी माझी एक अट आहे. कोणती तर 7 महान ऋषींच्या पालखीतून तिला नेण्यासाठी तू स्वतः आला तर ती त्याचा पत्नी म्हणून स्वीकार करेन असं सांगितलं. भगवत आपल्या देवी भागवतामध्ये रेखाताईंनी पण त्यावेळेस छान आपल्याला ही कथा सांगितलेली होती नहुष राजाची. तीच कथा इथं पुलोमन ऋषींची मुलगी इंद्राणी हिच्या संदर्भामध्ये आलेली आहे. आणि आता नहुषानं अगस्त्य सारख्या शक्तिशाली म्हणजे अगस्त्य ऋषी अतिशय शक्तिशाली आहेत, ज्ञानी आहेत आणि अशा ज्ञानी ऋषींची त्यांनी काय केलं, अगस्त्यासारख्या अशा लहान मोठ्या शक्तिशाली ऋषींना त्यांनी पाचारण केलं. अगस्त्य सगळ्यात लहान होते म्हणजे ऋषी मुनी सुद्धा काही जड अंगाचे तर काही हलक्या अंगाचे होते. त्यामुळे ती पालखी काय व्हायची, झुकायला लागेल. नहुषाने त्यांचा अपमान केला. अगस्ती ऋषी जे होते अर्थात हे सगळं देवाची करणी म्हणतो आपण. भगवंताला माहित होतं की याच्यातनं जर ह्या देवीची इंद्राणीची सुटका करायची असेल तर काहीतरी घडायला पाहिजे. प्रत्यक्षात दिसताना त्याची अट पाळली गेली नाही तिची इंद्राणीची म्हणून हे घडले असं दिसायला पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेस त्या अगस्ती ऋषींची जी बाजू होती
ती बाजू सारखी झुकायला लागली आणि नहुष जो राक्षस होता म्हणजे इंद्र स्वरूपामध्ये असणारा, इंद्रपदावर पोचलेला, तर तो त्यांचा अपमान करायला लागला. आणि त्यांनी सांगितलं की मग अगस्तींनी सांगितलं की संपूर्ण महासागराचे मी पाणी पिणारे असे ते शक्तिशाली ऋषी होते अगस्त. याने त्या नहुषाला अजगर हो असा शाप देऊन टाकला. आणि म्हणजे बघा, इंद्राला शाप मिळाला होता की तू ब्रह्महत्येचं पातक तुझ्या डोक्यावर आहे, आणि त्यातून सुटण्यासाठी त्याला आता काय करावं लागलं, या नहुषाला पण शापामध्ये पाडावं लागलं. त्यांनी त्याला सांगितलं अजगर हो. त्यांनी आता आणि इंद्र पुन्हा, आणि जेव्हा ह्या नहुष राजाचं असा तऱ्हेनं नियंत्रण घातलं गेलं, तो अजगर होऊन पडला जंगलामध्ये. आणि त्यावेळेस ललितांबिकेच्या, कारण इंद्राणी देवीनं ललितेची उपासना अतिशय मनापासून केली होती, आणि त्यामुळं तिच्या कृपेनं इंद्राला त्याची गादी पुन्हा मिळाली. आणि तिची कृपा झाल्यामुळं त्याची पत्नी पुलोम राजाची कन्या जी होती शशी इंद्राणी, तर तिचा पतिव्रता भंग झाला नाही, म्हणजे तो अनर्थ टळला. म्हणून नैतिकतेचं उदाहरण सांगण्यासाठी म्हणून पुलोमजार्चिता हा जो उल्लेख इथं आलेला आहे, म्हणजे तिचं नाव पुलोमजार्चिता असं का ठेवलं गेलं, तर त्याच्या पाठीमागं ही सगळी कथा आहे. म्हणजे पुलोमन ऋषींच्या मुलीमुळं, म्हणजे जी आहे ती निस्सीम भक्त आहे, आणि ती त्या निस्सीम उपासनेमुळं आपण कोणत्याही महाभयानक संकटातून सुद्धा, आता कुठल्याही स्त्रीला आपल्या पातिवृत्यावरती जेव्हा संकट येतं ते सगळ्यात महान संकट आहे स्त्रीच्या बाबतीमध्ये. हे शीलहरण हे सगळ्यात महान संकट आहे कुठल्याही स्त्रीचं, आणि ते टाळण्यासाठी तिला ललितेची उपासना तिने केली आणि त्याचं सहाय्य तिला मिळालं, असं अर्थ या नामाचा इथं या वाग्देवींनी सांगितलेलं आहे. पुढचं जे नाव आहे बंधमोचनी. तर बंधमोचनी, बंध म्हणजे काय, बांधणं, म्हणजे कुठल्या तरी बंधनामध्ये, आणि मोचन म्हणजे मुक्त होणे. बंधमोचनी म्हणजे मुक्त होणे. हे बंधन आहे कशाचं, म्हणजे कुठल्या तरी दोऱ्यांमध्ये बांधून ठेवलेलं आहे आणि त्याच्यातनं मुक्त करायचं आहे असा अर्थ नाही. तर आपण साधक मुक्त ज्या अज्ञानामध्ये, ज्या अविद्येमुळे बंधनामध्ये बांधले गेलेले आहोत, त्याचं बंधन आपल्यावरती अज्ञानाचं बंधन आहे, अविद्येचं बंधन आहे, आणि त्यामुळं आपण काय होतो, अज्ञान आहे, आपल्याला कळत नाहीये, म्हणून आपण नको असलेल्या विषय वासनांमधली आसक्ती आपली वाढत चाललेली आहे. आपण त्याच्यामध्ये अडकत चाललोय, गुरफटत चाललेला आहे, त्रस्त झालेला आहे. म्हणजे त्यामुळं काय होतंय, आपल्या अंतरात्मा जो आहे, जो परमात्मा आहे, त्याला वाटतं अरे रे काय माझे साधक, यांनी चांगलं काहीतरी करावं अशी माझी अपेक्षा आहे, मी त्यांना द्यायला बसलोय, पण त्यांना ते नकोय, तर त्यांना विषय वासनाच हवे आहेत असं त्या आत्म्याला वाटत राहते. आणि ह्याच्यातून मुक्ती मिळवायची असेल, बंधमोचन व्हायचं असेल, त्याच्यातून मुक्तता करून घ्यायची असेल, तर दूर करून घ्यायची असेल, तर ललितांबिकेला शरण जावं लागतं. आणि मगच आपल्याला मुक्तीची बंधने दूर म्हणजे ही बंधनं जी आहेत आपल्यावरती अज्ञानाची आणि अविद्येची, ती सगळी बंधनं नाहीशी करते आणि आपण मुक्त होतो. आणि मुक्तीच्या प्रक्रियेची जी सुरुवात जी होते, म्हणजे भक्तगणांचे अज्ञान दूर होतं. म्हणजे आपल्याला ज्ञान प्राप्त, अज्ञान दूर होतंय म्हणजे काय होतंय, आपोआपच थोडस ज्ञान, म्हणजे अरे रे की नाही मी आता काहीतरी चांगलं केलं पाहिजे, म्हणजे आपल्याकडे असणारी जी आसक्ती आहे ती सगळी थोडी थोडी कमी केली पाहिजे, लोभ कमी केला पाहिजे, मोह नको कशाचा, हे जे आहे हे आपल्याला कळायला लागतं. आणि म्हणून अज्ञानपाश सोडवण्यासाठी भक्तगणांना तिच्या उपासनेद्वारे जेव्हा भक्त तिला शरण जातात तेव्हा ते बंधमोचनी आहे, म्हणजे ती आपल्या भक्तगणांचं अज्ञानपाश सोडवण्यासाठी सहाय्यभूत होते, म्हणून तिचं इथं बंधमोचनी असं नाव त्यांनी इथं ठेवलेलं आहे. आता आणखीन एक पुढचं जे आहे बरबराल का, असं काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी बंधुराल का, अशा दोन प्रकारे हा शब्द तिथं ललिता सहस्त्रनामामध्ये उल्लेख केलेला आहे. बरबरालिका किंवा बंधुरालिका.
दोन्हीही शब्दांचे अर्थ एकच आहे, फक्त पाठभेदानुसार काही ठिकाणी काही जणांनी आपल्या पीडीएफ मध्ये बंधुरालका असा उल्लेख केलाय, काही ठिकाणी बार्बरालका असं. बंधुर म्हणजे बर्बरालका, बंधुरालका, बंधुर अलका किंवा बार्बर अलका म्हणजेच काय, तर जिचा केश संभार हा काय कुरळा आहे. मग तो कसा दिसतो, समुद्राच्या अलक म्हणजे लाटा, त्या लाटांप्रमाणे, समुद्राच्या लाटांप्रमाणे तो तिच्या कपाळावर आलेला असतो आहे आणि त्यामुळं तिच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडलेली आहे. आता अज्ञानपास सोडवण्यासाठी ही ललिता देवी भक्तांवर कृपा करताना दिसते, म्हणून बंधुरालका म्हटलेले. म्हणजे तिच्या ज्या केश सांभारामध्ये, जे केश सांभार जो कुरळ्या केसांनी युक्त आहे समुद्रात, म्हणजे समुद्राच्या लाटा कशा बघा एकावर एक सारख्या येतच असतात, तसं अज्ञानाच्या लाटा सुद्धा येतच असतात आणि त्या दूर करण्याचं काम ही ललिता देवी करते. म्हणजे आपल्या सौंदर्याने उपासकांना चांगलं ज्ञान देऊन ते अज्ञानपास सोडवण्याचं काम करते आहे. आणि म्हणून इथं तिचा उल्लेख बर्बरालका किंवा बंधुरालका असं केलेला आहे की अलक म्हणजे लाटा आणि बर्बर किंवा बंधुर याचा अर्थ त्यांनी केश संभार, कुरळा केश संभार असा त्यांनी दिलेला आहे. आणि कपाळावर येते. आता आपल्या शीर्षस्थान म्हणजे कपाळ हे अतिशय महत्व आपल्या शरीरामध्ये. कपाळ, कारण कुणाकडे बघायचं तर आपण आधी चेहऱ्याकडे बघतो आणि चेहऱ्याकडे बघितलं की आपलं कपाळावर ते आधी लक्ष जातं. म्हणजे एक वारकरी असेल तर तो नाम ओढलेला असतं, एखादा पुजारी असेल तर त्यांनी गंधाचा टिळा लावलेला असतो, एखादी सौभाग्यवती असेल तर तिने लाल भडक कुंकवाची पिंजर लावलेली असते आणि हल्लीच्या मुली वगैरे जर कोणी असेल तर त्यांनी काहीच लावलेलं नसतं. म्हणजे ह्यानुसार किंवा आता आपल्याकडे ज्या या उपासका विद्या उपासना ज्या आहेत ना, त्या सगळ्या पांढरा टिळा लावून असतात. म्हणजे हे जे प्रकार आहेत त्या कपाळावरती असणाऱ्या तिलकानुसार त्या प्रकारची ती व्यक्ती आहे हे आपल्याला कळती आणि ते कोणत्या ज्ञानामध्ये अडकलेले आहे हेही त्या देवतेला म्हणजे आपल्या ललितांबिकेला कळतं. आणि म्हणून त्यांनी मुद्दाम कपाळावर आलेल्या कुरळ्या केश सांभार असा उल्लेख का केलेला आहे, तर त्या आपल्या जो साधक आहे त्याच्याकडे बघितलं की तिच्या लक्षात येतं की फार कुरळे केस आलेले आहेत, म्हणजे आपला चेहरा झाकून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा मोठं भव्य कपाळ आपण म्हणतो ना, एवढं मोठं भव्य कपाळ आहे त्यांचं, पण अगदी त्या चांगल्या नशीबवान आहेत बरं का, एवढं मोठं कपाळ आहे असे उल्लेख आपल्या बोलण्यामध्ये पूर्वीच्या काळी लोकांना असतं. काही जणांचं अगदी एवढं छोटस कपाळ असतं की कुंकू लावायला सुद्धा अगदी एवढीशी जागा असते, म्हणजे केसच जास्त पुढे आलेले असतात. असंही प्रकार असतात. म्हणजे त्या साधकाची वृत्ती त्याच्या चेहऱ्यावर आलेल्या केसांनुसार कळत असतात. समुद्राच्या लाटा जशा एकावर एक आदळत जातात तस तो साधकाचे विचार चांगले आहेत का वाईट आहेत त्या लाटांप्रमाणे एकसारखे विचार त्यांच्या मनामध्ये येत असतात. आणि जर ते कुविचार असेल तर त्याच्यावरती बंधन करून ते काढून टाकण्याचं, नाश करण्याचं काम ही ललिता देवी करत असते. म्हणून हा उल्लेख मुद्दाम त्यांनी इथं केलेला आहे. अज्ञान पाशातून सोडवणूक करण्यासाठी हीच माता आपल्याला सहाय्य करणार आहे असं इथं दिसते. आता पुढचा जो श्लोक आहे 112वा श्लोक आहे. ठीक आहे, थोडासा पुढचा जो श्लोक आहे त्यामध्ये विमर्श रूपिणी विद्या वियदादी जगत प्रसूहु सर्व व्याधी प्रशमनी सर्व मृत्यू निवारिणी. आता याच्यातले जे सगळे नावं आहेत ती सगळी नावं आपल्याला म्हणजे त्यांच्या नावा म्हणजे जे उल्लेख झालेला आहे त्यानुसार आपल्याला बरंच त्याचा अर्थ कळतो. विमर्श रूपिणी, विमर्श म्हणजे काय
तर विमर्श म्हणजे विचार प्रगट करणारी वाणी. अशा स्वरूपामध्ये प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये वाणीच्या रूपामध्ये ही विमर्श स्वरूपामध्ये आहे. विमर्श रूपिणी 548 नंबरचं नाव आहे तिचं. कारण स्वयंप्रकाशित शाश्वत प्रकाश याशिवाय काहीही अस्तित्वातच नाहीये. म्हणजे ललिता माता ही जी आहे ती स्वतः ब्रह्मस्वरूपिणी आहे, म्हणजे शाश्वत आनंद देणारी आहे आणि तिच्या ह्या शाश्वत प्रकाशाशिवाय काहीही अस्तित्वातच असू शकत नाही. आपण मागच्या अनेक नामांमध्ये बघितलेलं आहे की जेव्हा शिव आणि शक्ती एकरूप होतील तेव्हा शिवाचं प्रतिबिंब हे त्या शक्तीचं प्रतिबिंब हे शिवामध्ये आणि शिवाचं प्रतिबिंब शक्तीमध्ये म्हणजे विमर्श रूप म्हणजे प्रतिबिंब रूपामध्ये ते दोघही एकमेकाला ओळखले जातात. म्हणजे ती शक्ती रूप आहे आणि शिव निर्मित रूप आहे. हे दोघही एकमेकाशी एकरूप झालेले असतात. म्हणजे शिवा आणि शक्ती हे एकरूप झाले कीच कृती. शिव आणि शक्ती एकरूप झाले की कृती होणार आहे हे आपल्याला नक्की माहिती आहे. कारण शिवा हा सृष्टी निर्मितीच्या कार्यामध्ये शक्तीच त्याला मदत करते आहे. शिव ही स्थिर ऊर्जा स्वरूपामध्ये आहे तर शक्ती ही गतीज ऊर्जा स्वरूपामध्ये आहे. शक्ती ही प्रवाही आहे, गतीच ऊर्जा आहे. ती जर शिवाशी संयुग पावली नाही, त्याला जर सहाय्यकर्ती झाली नाही तर निर्मिती होणं फार कठीण आहे. म्हणून जेव्हा या दोन शक्ती एकत्रित येतात तेव्हा निर्मिती होते. आणि म्हणून या नामामध्ये आपण ललितेच्या सर्जनशीलतेचा पैलू बघतो. सर्जनशीलता म्हणजे नवीन निर्मिती. मागच्या एका दुसऱ्या नावांमध्ये सुद्धा ह्या उल्लेख आलेले आहेत. पण तू इथं आणखीन एक मुद्दाम हा इथं हे नाव का घेतलं तर जसं सर्जनशीलता म्हणजे निर्मिती करण्याचं कार्य ते दोघं मिळून करू शकतात, तसंच ते दोघही मिळून विलय करण्याचं म्हणजे ते नाश करण्याचं काम सुद्धा तेच करू शकतात. म्हणजे त्यांच्याकडे तीही शक्ती आहे. ते दोघं जेव्हा एकमेकाला सहाय्यभूत होतील तेव्हा निर्मितीही करू शकतात आणि विलयही करू शकतात. म्हणजे त्याचं नाश पण करू शकतात. म्हणजे ही ताकद तिच्यामध्ये आहे. म्हणून तिचं हे विमर्श रूपिणी हे नाव इथं आलेलं आहे. कारण ती शक्ती स्वरूपामध्ये आहे, ब्रह्म्याच्या अंतरंगात राहते. आपल्यामध्ये सुद्धा जो परमात्मा आहे तिथं ती विमर्श स्वरूपामध्ये आहे. आपल्यामध्ये सुद्धा ती शक्ती आहे, पण फक्त त्याची जाणीव आपली उपासना आपली साधना वाटली तर आपल्याला होते. पुढचं जे तिचं नाव आहे ते 549 नंबरचं नाव विद्या असं आहे. विमर्श रूपिणी विद्या. तर विद्या म्हणजे काय? आता इथं विद्या म्हणजे ज्ञान हे जसं आहे त्याचबरोबर इथं विद्याचा अर्थ विवेचन करणे. हे काही जणांना कळतं खूप, जे माहित असतं सगळ्या कहाण्या माहित असतात, सगळ्या कथा माहित असतात, भरपूर वाचन असतं, त्यांच्याकडे ज्ञान भरपूर असतं. पण विवेचन करणं हे जे आहे, विवेचन करणं म्हणजे सांगणं, दुसऱ्याला समजावून सांगणं, ज्ञान देणं ही जी क्रिया आहे ही ह्यासाठी त्या सक्षम असत नाही. ती व्यक्ती तो साधक यासाठी सक्षम असू शकत नाही. आणि कारण का? जर त्याला ते ज्ञान प्राप्त झालेलं असेल तर तो दुसऱ्याला विवेचन करून ते ज्ञान देऊ शकतो. आणि अंतिम मुक्ती कशी मिळवायची आहे, अंतिम मुक्ती प्रदान करण्याचं काम कोण करू शकतं तर ज्याला आधी स्वतःला ती शक्ती आहे तो. आणि ललिता देवीकडे ती शक्ती आहे मुक्ती प्रदान करण्याचं कार्य. म्हणून ती आपल्या साधकांना ज्ञान मिळवून देते. परंतु सगळ्यांनाच विवेचन करून ते दुसऱ्याला सांगता येईलच असं नाही. मला कळतंय पण मी तुम्हाला नाही बाई समजून सांगू. मला कळालंय की हे गणित कसं सोडवायचं, पण दुसऱ्याला काय सांगायचं, कुठल्या पद्धतीनं ते सोडवायचं ते नाही मला सांगतायत. मला गणित सुटलं. हे जे आहे ना हे ज्ञान आहे, पण ते विवेचन करणं, ते वाणीने दुसऱ्याला सांगणं हे होऊ शकत नाही. म्हणून जेव्हा आपल्याकडे शुद्ध विद्या किंवा शुद्ध आत्म्याचे ब्रह्मस्वरूपाचं आपल्याला ज्ञान होतं आणि हे ज्ञान ललितांबिकेकडूनच आपल्याला झालेलं असतं. म्हणून इथं तिचा उल्लेख विद्या या नावानं केले गेलाय. तिच्याकडं
हा गुण आहे तिच्याकडे. शुद्ध विद्या, शुद्ध आत्मा हा तिच्याकडे आहे आणि ती आपल्या भक्तांना देतच असते. आता ती सर्वोच्च विद्यांमधील एक आहे, म्हणजे ती सर्वोच्च माता आहे, सर्वोच्च विद्या आहे, सर्वश्रेष्ठ आहे, तिच्याकडे सगळं ज्ञान आहे आणि ती आपल्या साधकाला या विद्येच्या रूपानं असीम ज्ञान प्राप्त करण्यासाठी, सिद्धी प्राप्त करण्यासाठी, मुक्ती प्राप्त करून देण्यासाठी असं ती नक्कीच सहाय्यभूत होते. उपनिषदांमध्ये याला अपराज्ञान, पराज्ञान अशा 2 स्वरूपाचं ज्ञान सांगितलेलं आहे आणि ते ह्या ललितांबिकेकडं आहे. आणि येथे ही श्रीमाता जी आहे पराज्ञानाच्या म्हणजे सर्वोच्च ज्ञानाच्या रूपामध्ये, सर्वोच्च ज्ञानाच्या रूपामध्ये ती आहे आणि साधकाला ही ती ते ज्ञान देण्यासाठी मदत करते. फक्त साधकाची साधना तेवढी पराकोटीला जायला पाहिजे, तेवढं ज्ञान संपादन करण्याची पात्रता त्यांनी वाढीस लावली पाहिजे, त्याची साधना तेवढी केली पाहिजे, तिची उपासना तेवढी केली पाहिजे. म्हणून इथं जी विद्या हा तिचा जो उल्लेख आलेला आहे, ही विद्या म्हणजे तिचं सर्वोच्च ज्ञान आणि त्या ज्ञानरूपामध्ये ती आहे. म्हणून तिचा इथं वाग्देवता विद्या या नावानं उल्लेख करतायत. हा ललिता देवीचा एक गुण आहे की ज्ञान संपन्न ती आहे आणि त्या नुसती ती स्वतः संपन्न नाहीये, तर ती ज्ञान देणारी सुद्धा आहे. कारण ती साधकाला ज्ञान देऊ शकते, देतीये. फक्त साधकाची पात्रता मात्र त्याचं सामर्थ्य काही वेळेला कमी पडते, त्यामुळे त्याला ते ज्ञान होत नाहीये. पुढचं जे नाम आहे ते आहे वियदादी जगत प्रसू. आता वियदादी जगत प्रसू म्हणजे काय, तर प्रसू म्हणजे जगनिर्मिती, जगत प्रसू म्हणजे जगाची निर्मिती. आता पंचतत्वांच्या निर्मिती प्रकृतीमध्ये म्हणजे आपण बघतो की आपण अवतीभोवतीच्या वातावरणाने पंचघटक आहेत आपल्या जगतामध्ये, पंचतत्व आहेत, आकाश, वायू, अग्नी, तेज, पृथ्वी, जल. हे सगळी जी 5 घटकांनी आपली जी पृथ्वी बनवलेली आहे ती पंचतत्वांची आहे आणि यांच्या निर्मिती आकाशापासून पृथ्वीपर्यंत ती सर्वांची म्हणजे या सगळ्या घटकांमध्ये 5ही घटकांमध्ये ती कार्य करते. आकाशामध्ये कार्य करते आहे, नंतर वायूमध्ये ती कार्य करते, अग्नीमध्ये ती आहे, पाण्यामध्ये आहे आणि शेवटी धरतीवरती म्हणजे पृथ्वीवरती पण ती आहे. कारण तिच्या प्रेरणेशिवाय, तिच्या चेतनेशिवाय कोणतंही कार्य होऊ शकत नाहीये आणि त्यामुळं ती सर्वांची जननी आहे. तिच्या साह्यानेच सर्व घटना घडतात आणि यालाच आपण ब्रह्मनिर्मिती असं म्हणतो. असं संबोधन इथं वापरलं गेलेलं आहे आणि म्हणून इथं वियदादी जगत प्रसू, या जगाची निर्मिती करणारी, जगाचं म्हणजे ब्रह्म्याची निर्मिती करणारी अशी ही ललितांबिका आहे. म्हणून तिचं नाव इथं वियदादी जगत प्रसू असं केलं गेलेलं आहे. पुढचं जे 551 नंबरचं नाव आहे सर्व व्याधी प्रशमनी. सर्व व्याधी म्हणजे सगळ्या व्याधी, आपल्याला जे रोग जे आहेत ती प्रशमनी. प्रशमनी म्हणजे नष्ट करते, नाश करते. म्हणजे आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला या दोघांचेही जे कोणते रोग आहेत ते समूळ नाहीसं करण्याचं काम जर कोण करत असेल तर ही आपली ललितांबिका करते. आपण औषधोपचार करतो, हे बाह्य उपचार आहेत, परंतु ज्याचं मनच रोगी आहे, ज्याच्या मनालाच आधार झालेला आहे, त्याचं कोणीही त्याला बरं करूच नाही. एखादा माणूस नाही मला म्हणजे मी डिप्रेशन मध्ये, तो माणूस का जातो, कारण मनामध्ये त्याच्या सगळे नैराश्याची भावना कायम असतात. म्हणजे त्याचं मन रोगी बनलेलं असतं. बाहेरचे गोळ्या औषध देऊन त्याच्यावरती काहीही उपचार होत नाही. म्हणून त्यावेळेस जर त्याला त्याच्या मनाची शुद्धता त्या ललिता मातेच्या उपासनेनं, काही स्तुती स्तोत्र गाऊन, काही पुस्तकं वाचून हे जर शक्य होत असेल तर आपोआपच मनाचा रोग नाहीसा होतो. आपण परवाच संध्याताईंच्या संदर्भामध्ये कोणतरी एक जण म्हटले की संध्यांनी मला त्यावेळेस ते गीता वगैरे वाचायला सांगितलं आणि माझ्या मनावरती जे मळब आलेलं होतं,
म्हणजे काही आपल्या घटना आजूबाजूच्या घडतात, त्याचा परिणाम आपल्यावरती होत असतो. आणि मनाचं सामर्थ्य आपलं वाढवायचं असेल तर अशा काही गोष्टी कारणीभूत होतात. म्हणजेच आपल्या सहज सुलभतेनं एखादी मैत्रीण आपल्याला काहीतरी सांगून जाते, एखादं पुस्तक आपल्याला सांगून जातं. ही जी घटना आहे हे कोण करतं? ही आपल्यामध्ये असणारी ललिता मातेची चेतना शक्तीच त्याला कारणीभूत आहे असं मला तरी वाटतं. म्हणजे आपलं शरीरही निरोगी निरामय हवे आणि ब्रह्म जाणण्यासाठी त्याची आवश्यकता ही नक्कीच आहे. म्हणजे मन सुद्धा शुद्ध हवं आणि शरीर सुद्धा. शरीर जर समजा विकलांग झालेलं असेल, हातामध्ये पुस्तक धरण्याची ताकद नसेल, खुर्चीमध्ये बसून काही ऐकण्याची शक्ती नसेल, तर तो माणूस करणार काय? म्हणजे शारीरिक शक्ती आणि मानसिक शक्ती हे दोन्हीही त्याच्याकडे हवं आहे. आणि ही ललितांबिकेकडं ही वैश्विक ऊर्जा आहे. ती ऊर्जा देवता आहे, म्हणजे ऊर्जा देणारी आहे. आपल्या सगळ्यांना ही चेतना देण्याचं काम ही ललितांबिका करते आहे. आणि ही ऊर्जा जी आहे ही संपादन करण्यासाठी साधक, ही दैवी ऊर्जा शक्ती, ही शक्तिशाली देवता साधकांच्या शरीराच्या अंतर्गत. बघा, जो एखादा साधक नैराश्यामध्ये गेलेला आहे, मनामध्ये त्याचा रोग एखादा की मला नाही, मला नक्की कॅन्सर झालेला आहे, मला नक्की, एखादा माणूस जर सारखं असं म्हणायला लागला तर इतरांना खरंच त्याला खरंच कॅन्सर झालाय काय कोणाला, चला एकदा चेक तरी करून आणूया. कारण मन त्याचं सारखं नाही, मला हा रोग झालाय, मला हे होतंय, मला हे होतंय असं आपण जर म्हणत बसलो तर ते होतच असतं. परंतु त्यावेळेस ही साधक जे लोक आहेत ते काय करतात? त्या साधकाला जर ही दैवी ऊर्जा, ह्या आपल्या ललितांबिकेची ही शक्तिशाली जी ऊर्जा आहे ही जर तिला मिळाली, शरीरामध्ये अंतर्गत प्रवेश जर त्या ऊर्जेनं केला, ही वैश्विक ऊर्जेमुळं विलक्षण अशी ही शक्तिशाली ऊर्जा आहे. आणि त्याचा उपयोग आपल्या मानसिक आणि शारीरिक रोग निवारणार्थ ही करत असतात. आणि ही शक्ती ह्या भक्ताला, आपल्या साधकाला ही आपली ललिता देवीच देत असते. आणि म्हणून तिला सर्व व्याधी सर्व प्रकारच्या व्याधी, म्हणजे तुम्हाला काहीही व्याधी असू दे, मग त्या शारीरिक असू देत, मानसिक असू देत, आर्थिक असू देत, कुठल्याही बाबतीत अज्ञानपणा असू दे, कोणताही व्याधी ज्या तुम्हाला आहेत त्या सगळे नाश करण्याचं काम ही ललिता मातेची शक्ती, वैश्विक ऊर्जा, दैवी शक्ती करते. असा अर्थ इथं वाग्देवतेने आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपण तो संपादन करण्याचा प्रयत्न करायचा आहे की ज्या योगे आपण जर म्हणलं की नाही मला मधुमेह नाही, मला मधुमेह नाही असं 100 वेळा दिवसातून म्हणा ना, म्हणजे कदाचित खरंच त्या मधुमेहाला सुद्धा वाटलं पाहिजे, अरे हा काय मला मान्यच करत नाही मधुमेह झालाय म्हणून, हा थोडासा गोड खातोच आहे. आपण फक्त त्यावेळेस मधुमेह झालाय म्हणून झाला नाहीये म्हणून भरपूर गोड खायचे असं नाहीये. तर आपण खाण्यावरती नियंत्रण नक्कीच ठेवायचंय. गोळ्या पण आपण घ्यायच्याच आहेत, पण मनाने मी मधुमेही आहे हे आपण बाळगायचं नाहीये. ही शक्ती आपल्यामध्ये ही ललितांबिका आपल्याला देत असते. म्हणजेच आपलं रोग निवारण करण्याचं काम ही करते आहे. आणि सर्वात शेवटचं आता या 112व्या श्लोकामधलं आता हे जे 552 नंबरचं नाव आहे ते म्हणजे सर्व मृत्यू निवारिणी. आता काय मृत्यू म्हटलं की माणसाला किती नाही म्हटलं तरी माणूस घाबरतो. आपण म्हणजे जरी आपण किती म्हटलं की काय आता मी माझं सगळं झालेलं आहे केव्हाही यावं त्यांनी, मी यायला तयार आहे, पण छातीत दुखायला आधी लगेच आपण दवाखाना करतो. असं म्हणतो का दुखू दे, किती काय झालं तरी येऊ दे मला हार्ट अटॅक, मला आता मरायचंच आहे, असं कोणीतरी म्हणतं का? आई मला किती त्रास होतोय तुम्हाला काय माहितीये, माझ्या किती छातीत दुखतंय, माझे पाय किती. आपण आपल्या इतरांना आपण आपले हे जे होत असतं त्या कळा, त्या वेदना आपण सांगतो. याचा अर्थ असा आहे की आपण पुढे काय होणार आहे याच्यातनं, तर येणार काय आहे तर मृत्यू. कारण तो काय अटळ आहे, तो सगळ्यांना येणारच आहे. कारण आपण काही कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नाहीये. त्यामुळे मृत्यू म्हटलं की आपलं मन घाबरतं आणि ते अटळ पण आहे. विविध प्रकारचे मृत्यू असतात, कोणाचे अपघाती मृत्यू असतात, कोणाचे रोगजर्जर मृत्यू असतात, कोणाचा अकाली मृत्यू असतो. आणि हा मृत्यू जो आहे तो कसा आहे, स्थूल देहाचा मृत्यू कोणाचा होतो, स्थूल देहाचा मृत्यू होतोय. आणि
अपमृत्यूचे निवारण. ललितांबिका कुणाल, कारण अटळ मृत्यू, जेव्हा जो देह जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू अटळ आहे. म्हणजे जन्माची तारीख जशी आपल्याला समजली तसंच त्या विधात्यानं त्याच्या मृत्यूची तारीख सुद्धा लिहून तेवढे श्वास दिलेले असतात आपल्याला. तेवढे श्वास संपले की काहीतरी कारण घडून का होईना आपल्याला मृत्यू हा येणार, तो अटळ आहे. पण काही वेळेला आपल्या पाप पुण्याच्या जोरामुळं आपल्याला अपमृत्यू म्हणतो आपण. म्हणजे एक लहान वयामध्ये अजून जबाबदाऱ्या सगळ्या आहेत, आई वडिलांची जबाबदारी आहे, लहान मुलं आहेत अजून, आणि अशा वेळेस घरातला कर्त्या पुरुषाला किंवा कर्त्या स्त्रीला मृत्युमुखी पडायची वेळ आलेली असती, तर त्यावेळेस मृत्यूचं बोलावणं आलं म्हणजे त्याला एखादा दुर्धर रोग होतो, असा जो मृत्यू असतो त्याला अपमृत्यू असं म्हणतात. म्हणजे अचानक अकाली आलेला मृत्यू. पण हा टाळण्यासाठी मात्र ललिता देवीची कृपा प्रसादाने हे शक्य होते. आपण गजानन महाराजांची पोथी सगळ्यांनी बघितलेली आहे आणि त्याच्यामध्ये तो त्यांचा जो भक्त आहे तर त्याला अकाली मृत्यू आलेला होता. त्यांनी सांगितलं हा अंगारा आणि ह्या तीर्थ त्याला पाजा, त्याचा रोग बरा होईल. पण नंतर त्यांनाच लक्षात आलं की लोक काय करतील, मृत्यू येते म्हटले की लगेच गजानन महाराजांच्याकडे जायचं आणि तीर्थांकरा घेऊन, म्हणजे सगळे लोक अमरपट्टा घ्यायला आल्यासारखे होतील, सगळ्यांचा मृत्यू. पण महाराजांनी सांगितलं की मृत्यू अटळ आहे, पण अपमृत्यू असेल, अकाली जर तो मृत्यू त्यांच्या जवळ गेलेला असेल काही कारणानं त्यांच्या पाप पुण्यांमुळं, तर तो टाळण्यासाठी मात्र हे भगवंताचं सहाय्य, या ललितेच्या उपासनेचं सहाय्य, तिची शक्ती आपल्याला ती मदत करते. मग अपमृत्यू निवारण करण्याची देवीची कृपा आपल्यावरती होते. म्हणजे कारण काय आहे की कर्माच्या सिद्धांतानुसार, मी मगाशी सांगितले पूर्वसंचितानुसार हे घडणारच असतं. एक आता समजा आपल्या घरामधले एखादी, आपले वडील किंवा आपली आई जर मृत्युमुखी पडली, तर आपल्या पूर्वसंचितानुसार त्या आईचा वियोग आपल्याला 24व्या वर्षी आहे, त्या आपल्या भावाला 38व्या वर्षी, म्हणजे हे ठरलेलं असतं. कारण पूर्वसंचितानुसार आहे की ह्या मृत्यूचा तुमच्याशी संबंध असा आहे. तसं म्हणजे कर्माच्या सिद्धांतानुसार देह सुख दुःख भोगीतच असतो. पण कर्माच्या खात्यामध्ये जर सत्कर्माची गुंतवणूक संपली की आपोआपच मृत्यू आठवतो. हे काही जण मागच्या जन्मामध्ये खूप छान पूर्वसंचित साठवलेले असतात, त्यामुळं तरुणपणामध्ये इतकं खूप वैभव उपभोगत असतात आणि अचानक अजून तारुण्य थोडंसंच सरलेलं असतं आणि मुलं बाळ आता वाढीस लागायची असतात आणि जबाबदारी असते, आणि अशा वेळेस अचानकपणे मृत्यू त्यांना, कारण काय झालेलं असतं तर सुख दुःख भोगीत असताना कर्माच्या खात्यातील सत्कर्माची गुंतवणूक संपली की मृत्यू येणार, हे अटळ आहे. आणि म्हणून देह जरी शरीर सोडून गेला तरी आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो आणि कर्माची बेरीज वजाबाकी समान झाली की आत्म्याला मुक्ती प्रदान करणारी शक्ती ही ललिता देवी आहे. मृत्यू, सर्व मृत्यू निवारिणी, असं जर तुझं निवारण करणे म्हणजे काहीच करणार. सर्व मृत्यू म्हणजे कोणते मृत्यू, की आपल्या कर्माच्या सिद्धांतानुसार आपल्या पाप पुण्याच्या जोखालेखा जर आपण केला तर कर्माची बेरीज वजाबाकी केली जाते. आपण किती चांगली काम केले, किती पाप कर्म केली आहेत, यांची बेरीज वजाबाकी जर शून्य झाली तर काय होतं, आपोआपच आपल्याला मुक्ती मिळते. म्हणजे पुनर्जन्म मिळत नाही, आत्मा पुन्हा दुसऱ्या शरीरामध्ये जात नाही. आणि त्यासाठी ही ललिता देवी आपल्याला सहाय्यभूत होते. म्हणून ती काय सांगते की आता अपमृत्यू निवारण का करते, की तुला एक चान्स देते मी. तुझा मृत्यू आता खरं म्हणजे तू पाप कर्मांमुळे तुझा मृत्यू जवळ आलेला होता, पण तुला हे स्तोत्र म्हण किंवा हे स्तुती स्तोत्र गा, हे जप करा, हे तीर्थ घ्या, हे प्रसाद घ्या, यामुळे तुमचा मृत्यू टळेल. ठीक आहे, त्या प्रसादानं मृत्यूही टळतो. परंतु पुढच्या काळामध्ये त्या व्यक्तीनं आपण एकदा मृत्यूचा दरवाजा ठोठावून आलेलो आहोत, परत
आता मात्र काय करायला पाहिजे तर पुण्याची वाढ करायला पाहिजे. आतापर्यंत झालेल्या पापांची आणि पुण्याची, पापाची बेरीज जास्त झालेली आहे. सुख दुःख जी आहेत ह्यामुळं आता हा आपलं हे जे शरीर आहे, देह जो आहे ते आता सोडून आत्मा दुसऱ्या शरीरात जाण्याला निघाला होता. परंतु ललिता देवीच्या कृपेमुळं आपल्याला हे पुढचं बोनस आयुष्य मिळालेले आहे. आणि आता आपली जबाबदारी काय आहे तर आता आपण आपल्या पाप पुण्यांची वजाबाकी शून्य करण्याचा प्रयत्न करायचा आहे. समान असण्याचे, पापही जेवढं जरी झालं तरी पुण्यही तेवढंच करायचं, म्हणजे दोन्ही समसमान व्हायला पाहिजेत. म्हणजेच आपल्याला अंतिम मुक्ती प्राप्त करायची आहे, अंतिम मोक्ष म्हणायला पाहिजे. मोक्षपेक्षा सुद्धा अंतिम मुक्ती मिळवायची आहे की जिथे आपल्याला पुनर्जन्म होणार नाही, म्हणजे आपला आत्मा सदैव वैकुंठाला जाणार. ही जी क्रिया आहे, सदैव मुक्ती मिळणार आहे, हे जे आहे हे आपल्याला होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच फक्त ललिता देवी आपल्याला मदत करते. म्हणून वाग्देवी तिला सर्व मृत्यू निवारिणी असं तिचं नावाचा उल्लेख इथं करता येईल. तिने काय सगळ्यांचे मृत्यू निवारण करायचे असं नाहीये, तर योग्य अशा साधकाच्या पाप पुण्यांची बेरीज वजाबाकी त्याच्या कर्माच्या सिद्धांतानुसार योग्यतेनुसार ठरवून त्याला सहाय्यभूत करायचं, त्याला थोडं आयुष्य वाढवून द्यायचं की ज्या योगे तो आपला पुण्याचा ठेवा वाढवण्याचा प्रयत्न करतोय का, यासाठी त्याला सहाय्यभूत होण्याचं काम ही ललिता देवी करते. आणि म्हणून तिचं इथं हे नाव सर्व मृत्यू निवारिणी असं वाग्देवींनी केलेलं आपल्याला दिसून येते. इथे 112 नंबरचा श्लोक संपलेला आहे. आणि आता आपण पुढच्या इथंच आज आपण थांबूया. जे काय आता ललिता मातेचं वर्णन आहे त्यामुळे आता आपल्याला छान तिची माहिती, तिचं वर्णन, तिचे गुणवर्णन, तिच्या गुणांची माहिती, हे सगळं आता आपल्याला ऐकायला छान वाटतं. आता आपण त्या चक्राच्या याच्या चक्रामधनं थोडस सुटलेलं आहोत, त्यामुळं त्या चक्रातनं सोडवणूक झाली की आपण ललिता मातेच्या सौंदर्याची, प्रसन्नतेची, गुणवत्तेची, श्रेष्ठतेची, हे सगळ्यांची वर्णन आता पुढच्या नामांमध्ये आपण करणार आहोत. आज आपण 552 नावांपर्यंत आलेलो आहोत. थोडासा टप्पा आपला पुढे गेलेला आहे आणि अशाच तऱ्हेनं आपण 1000 नावाच्या टप्प्यापर्यंत जाणार आहोत. प्रयत्न तर आपण लवकरात लवकर संपवण्याचा करूयाच आता, कारण तिचं वर्णन, गुणवर्णनच आता सगळीकडे असताना आपल्याला दिसतंय. आज इथंच थांबूया. जे मला कळलं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. ती तिचीच शक्ती आहे. तिच्या भक्तियोगातनं जर काही तुमच्यापर्यंत चांगलं पोहोचलं असेल तर ती तिचीच कृपा आहे. मी फक्त प्रयत्न करण्याचं काम करते. आतापर्यंत आपण 112 श्लोक संपवलेले आहेत. चांगल्या तऱ्हेनं वाचताना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि उद्या शुक्रवार आहे, उद्याही जमलं तर वाचा, म्हणजे आपल्याला म्हणायला, म्हणजे त्याचा अर्थ आणखीन जास्त चांगला समजण्याचा प्रयत्न होईल. अशा तऱ्हेनं आपण इथं आज थांबूया.